नमस्कार. पुस्तक गप्पाच्या 18व्या सत्रामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. अ, ऋषिकेशचंही खूप स्वागत. अनेक थँक यू. दिवसापासून आम्ही हा भाग प्लॅन करत होतो, पण काही ना काही कारणाने तारखा मागे-पुढे होत. एनिवे वी आर हिअर फायनली. सो ऋषिकेश गुप्ते हा आजच्या महत्त्वाच्या भयकथा लेखकांपैकी एक आहे असं म्हटलं असतं. पण ते त्याला अन्यायकारक ठरेल थोडंसं. कारण त्याच्या कथा जरी भयकथा किंवा गूढ कथा असल्या, तरी त्या बघता-बघता मानसशास्त्रीय गुंत्यामध्ये किंवा तरल अद्भुताच्या प्रांतामध्ये कधी शिरतात ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे त्याच्यावरती असं लेबल लावणं फारसं बरोबर नाही असं मला वाटतं. पण एनिवे आपण त्याच्या कथा कादंबऱ्यांबद्दल, त्याच्या लिहिण्या वाचण्याच्या आवडी-निवडींबद्दल आज गप्पा मारणार. मी बाय द वे मी त्याला एकेरीतच बोलणार आहे. कारण म्हणजे नाहीतर अहो-जाहो एकाएकी फक्त या मीटिंग करता करणं फारच औपचारिक आणि खोटं-खोटं वाटेल. सो दॅट इज दॅट. माझं नाव मेघना भुसकुटे. जर काही नवीन लोक आज जॉईन करत असतील तर. आणि माझ्याबरोबर माझे सहकारी जितेंद्र वैद्य आणि नंदन हुडावडीकर पण असणार आहे. नंदन थोडा उशिरा येईल, पण आम्हाला ऋषिकेशच्या लेखनातल्या आवडलेल्या, न आवडलेल्या, दिसलेल्या गोष्टींबद्दल आधी थोडं बोलू आणि मग आम्ही ऋषिकेशची गप्पा मारायला सुरुवात करू. त्याला जर आमच्या निरीक्षणामधल्या काही गोष्टी पटल्या नसतील किंवा त्याला कशाला दुजोरा द्यायचा असेल किंवा दुमत नोंदवायचं असेल, तर तो ते अर्थात करेलच. अ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आजच्या गप्पांचं स्वरूप खूप समीक्षकी, साहित्यिक, औपचारिक न ठेवता मोकळ्या-ढाकळ्या गप्पा मारायच्या असं प्लॅन केलेलं आहे. लेट्स स्टार्ट. तर मला असं वाटतं की ऋषिकेशच्या लिहिण्यातल्या जॉनरामुळे त्याची तुलना अनेकदा नारायण धारपांची केली जाते. कारण म्हणजे त्याच्या कुळातले लेखक मराठीत सध्या फार कमी आहेत, त्याच्यामुळे असेल असं कदाचित. पण मला असं वाटतं की त्या दोघांच्या लिखाणाची जातकुळी वेगळी आहे. दोन्ही बाजूनी अपवाद सापडतीलच, पण तरी धारपांच्या लेखनामध्ये काहीतरी असं अमंगळ, अनिष्ट, सैतानी असं जे काही असतं ते आणि त्याच्या विरुद्ध लढायला उभं जे ठाकलेलं असतं ते, त्या दोन्ही सुस्पष्टपणे निरनिराळ्या बाजू असतात. त्यांच्या दरम्यान कुठलाही ग्रे भाग नसतो. त्यामुळे सृष्ट लोकांच्या बाजूनी देव असतो. मग तो कुठल्याही धर्माचा असू दे, पण तो ठामपणे उभा असतो. आणि त्याची जी काही प्रतीकं असतात, त्याला विरुद्ध बाजू म्हणजे अमंगळाची बाजू घाबरून असते. आणि गोष्टीच्या शेवटी त्या अमंगळ बाजूची हारही होते. असं ऋषिकेशच्या लेखनात नाही. त्याच्या गोष्टींमधली भीती ही मुख्यतः मानसशास्त्रीय असते आणि त्यामुळेच त्याच्यासमोर देवधर्म कुचकामी असतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या कथांचे एकदम सुस्पष्ट आणि आनंदी शेवटही होत नाही, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. काय वाटतं तुला जितेन? हो, हो. अगदी. अ, अ, ऋषिकेशच्या बऱ्याच गोष्टींची जेव्हा सुरुवात होते, तेव्हा गोष्टीतली वर्णनं, वातावरण निर्मिती आणि एक जी भयाची छटा जो तयार करतो, त्यामुळे या घटना कदाचित अमानवी असाव्यात, अभौतिक असाव्यात, असं वाटायला लावणारं एक वातावरण तयार केलं जातं. पण साधारणपणे गोष्टीच्या शेवटपर्यंत आपल्या लक्षात येतं, की या सगळ्या मानसशास्त्रीय गोष्टी आहेत. या लोकांच्या मनाचे खेळ आहेत. त्या पात्रांच्या मनाचे खेळ आहेत. अं, पण त्यात सुद्धा थोडीशी संदिग्धता असते. आता त्याचं एक उदाहरण देतो. घनगर्द या संग्रहातली पानगळ ही गोष्ट. तर या कथेत फार सुंदर वातावरण निर्मिती केलेली आहे. राइट? अतिशय राईट. प्रत्येकारीपणाने भीतीची भावना त्यांनी निर्माण केलेली आहे. पण शेवटी या सर्व गोष्टी या मूळ पात्राच्या मनाचा खेळ होत्या, असं सांगितलंय. अ, पण हे सगळं होतं आणि हे म्हणजे 20 वर्षांनी तो परत जातो. त्या अनेक त्याला अनुभव मिळतात. 20 वर्षापूर्वी जे झालेलं असतं त्याची त्याचे पुन्हा त्या गोष्टी होतात काही त्याच्या मनात आणि तो परत येतो. पण परत येईपर्यंत आपल्याला वाटायला लागलेलं असतं, की हे बाबा मनाचे खेळ आहेत. पण घरी आल्यावरती त्याच्या घरी सुद्धा एक आंब्याचं रोप असतं. त्याला आंबा आलेला असतो आणि त्याला स्वतःला मूल होत नसतं आणि त्याच्या बायकोची वर्तणूक. ह्या सगळ्यांनी संदिग्धतेचा आणखीन एक पदर त्याच्यात घातलेला आहे. तर मूळ कथा, त्यातली वातावरण निर्मिती, त्यातलं 10, 11, 12 वर्षाच्या मुलांचं भावविश्व, नुकतंच यायला लागलेलं स्त्री शरीराबद्दलचं भान, हा सगळा भाग अतिशय प्रभावी आहे. पण हा जो दुसरा आणि तिसरा जो संदिग्धतेचा वळसा आहे, तो हम्म. थोडासा प्रामाणिक राहत नाही.
असं एक मला वाटतं. पण याला अपवाद पण आहे. आता याला अपवाद सांगतो, राइट? तर राईट. अंधारातल्या या कथासंग्रहात गोष्ट अजून संपली नाही, ही मला फार आवडलेली कथा आहे. हो, मला पण ती फार आवडते. हां. तर या कथेच्या पहिल्याच पानात निवेदक आपल्याला विश्वासात घेतो आणि अगदी प्रांजळपणे संदर्भ स्थापित करतो. म्हणजे सांगतो आपल्याला म्हणजे एक कॉन्टेक्स्ट सगळा आणि त्यामुळे राईट. पुढची कथा त्याच्यात सुद्धा अतिशय सुंदर वातावरण निर्मिती असली आणि भीतीदायक प्रसंग असले, तरी त्याचा सगळ्याचा आस्वाद घेता येतो आणि जरा म्हणजे पहिल्या प्रकारच्या गोष्टीमध्ये जसं प्रामाणिकपणा नाहीये किंवा फसवणूक झाली असं जर जे थोडं फिलिंग येतं, तसं याच्यात अजिबात फिलिंग येत नाही. तुला काय वाटतं? अगदी, अगदी. मी एकदम सहमत आहे. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली. आपण आज गप्पा मारताना अनेक गोष्टींविषयी बोलू आणि कादंबऱ्यांची आणि कथांची कथानकं त्याच्यात येतील. तर म्हणजे डिस्क्लेमर द्यायला हवा, की ज्यांनी कुणी ह्या गोष्टी वाचल्या नसतील आणि त्यांना वाचायच्या असतील, तर त्यांनी हा कार्यक्रम आत्ता न बघितलेला उत्तम. कारण तुमचा रसभंग होऊ शकतो. कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग तसंही YouTubeवरती नंतर अवेलेबल असेल. त्यामुळे जर तुम्हाला आमची चर्चा ऐकायची नसेल, तर आत्ता थांबवू शकता. वाचा आणि मग ऐका. तर परत येते मी. मला एकदमच म्हणजे पूर्ण सहमत आहे मी तुझ्याशी. विशेषतः दंशकाल या त्याच्या कादंबरीच्या संदर्भात मला हे फार प्रकर्षाने जाणवतं. पण मी त्याच्याबद्दल सविस्तर बोलतेच. आधी वातावरण निर्मिती. मला त्याच्या गोष्टीमधली वातावरण निर्मिती प्रचंड आवडते. एक तर त्याच्यातला काळ नव्वदोत्तरी आहे. त्या काळाला आधुनिकतेचं अजिबात वावड नाही. त्याच्यात सेलफोन्स येतात आणि एकमेकांना मेसेज येते आणि हे सगळं कुठेही ओढून-ताणून आलेलं नसतं. अतिशय सहजपणे येतं. आता बघा मी कशी आधुनिकता दाखवतो. असा आव नसतो कुठेही. सर्वसामान्य सहज गोष्टी घडतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातल्या अनेक गोष्टींचा परिसर वरकोकणाचा असा सेमी शहरी आहे. पूर्वी कसं असायचं, अनेक लेखक कुठलं तरी एक गाव, असं एक गाव आणून लिहायचे. त्यामुळे ते गाव कुठल्यातरी गावातल्या वाचकाला आवडावं, कुठल्याही गावातल्या वाचकाला आवडावं म्हणूनही असं असेल. पण ते काल्पनिक असायचं आणि ते प्रत्यक्षात कुठलं गाव असेल ह्याच्याबद्दल एक संदिग्धता ठेवायचा प्रयत्न असायचा. पण असा गुप्ततेचा आव ऋषिकेश आणत नाही. त्यामुळे त्याच्या गोष्टीतल्या नेपथ्य प्रकाशाला एकदम तपशीलवार, ठळक, वास्तववादी रंग असतात. ते मला फार आवडतं. उदाहरणार्थ हाकामारीमध्ये तो अलिबाग परिसरातल्या गोष्टी करतो आहे किंवा दंशकामध्ये भूगाव नावाचं गाव आहे. ते साधारण कुठे प्लेस केलेलं असेल बरं कोकणात, त्याच्याबद्दल एक अंदाज येतो. आणि मग ह्याचंच एक्सटेन्शन आपल्याला गोठण्याच्या गोष्टीसारख्या लिखाणात दिसतं असं मला वाटतं. हो, हो. अगदी. आणि ही जी स्पेसिफिसिटी त्याच्या लेखनात आहे, त्याचाच एक भाग म्हणजे अन्नाचा वापर त्याच्या लेण्यात जो होतो तो, राइट? राइट. आणि त्याच्या लेण्यात अन्नाचा वापर जो होतो, तो सर्वसाधारण मराठी साहित्यातल्या अन्नापेक्षा बराच निराळा आहे. होय. त्याच्यात न लाजता मांसाहार आहे, राइट? अगदी, दंशकालामधली अनेक वर्णनं, मटण, सुकटीचं सार किंवा अगदी. गोठवण्याच्या गोष्टीमधली एक एक जे कॅरेक्टर आहे त्याचं नावच जिताड्या माशावरून पडलेलं आहे. होय. अ, तर अशा रीतीने ब्राह्मणेतर जगातलं अन्न फार सहजपणे आणि कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश न आणता राइट. आत्ताच्या कथांमध्ये येतं. आणि दुसरं म्हणजे या अन्नाची जी आपली भूक असते, तर त्याचा वापर करून म्हणजे ती एक प्रतीक होते. तामसी, हावरट, बीभत्स अशा प्रकारच्या भावनांसाठी आणि अशा राइट. प्रकारच्या वातावरण निर्मितीसाठी, राइट? राइट. आणि वासनेचं प्रतीक म्हणून बाईच्या अंगाला मटणाचा वास येणं, अ, राइट. अशा गोष्टीही त्याच्या लिखाणात आपल्याला दिसतात. होय, होय. हे मी फारच म्हणजे इंटरेस्टिंग वाटलं होतं मला. मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा. दंशकालमध्येही हे आहे आणि दुसरं म्हणजे त्या पुस्तकात वासनेचे संदर्भ आहेत आणि ते अतिशय इंटरेस्टिंग आहेत. दंशकालच्या दुसऱ्या भागामध्ये अण्णा आणि काकू यांच्यामध्ये शरीरसंबंध आहेत. त्याच्यामुळे नानूच्या आईला मानसिक आजार होतो. त्याच्यानंतर अण्णा आणि आई दोघेही मरतात आणि नंतर नानू आणि काकू यांचा संबंध घडतो. तर नानूला काकूंबद्दल असलेलं जे आकर्षण आहे ते इडिपल आहे. त्यामुळे हे सगळे संदर्भ फार इंटरेस्टिंग आहे. पण आजूबाजूला दिसणारं आणि संस्कारी जगानं दडपलेलं असं जग आपण उघडं करून कोणीतरी दाखवतंय असा भास होतो. एस्पेशली भयकथा या जॉनरामध्ये त्याचा इतका इंटरेस्टिंग वापर मी झालेला मला आठवत तरी नाही. आणि ह्या सगळ्यांनी पात्र उभारणीला फारच उठाव येतो. त्यामुळे मला ते फार आवडलं होतं. पण माझी दंशकालबद्दल तक्रार पण आहे, की त्यातल्या पुढच्या अनेक गोष्टींशी याचा सांधा नीट जुळत नाही. म्हणजे
पहिल्या भागात त्यातल्या भानुकाकाला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर टाईपचा काहीतरी मानसिक आजार असतो. नानूलाही त्या प्रकारचा आजार असण्याचं जेनेटिक आणि मानसिक प्रिडिस्पोजिशन असेल की काय अशी पूर्वसूचना असते. त्यामुळे नानूने बघितलेल्या सगळ्या गोष्टींना सगळ्यावरती असा एक भीतीचा थर असल्यासारखा असतो. तर ह्या सगळ्याशी त्याच्या दडपून ठेवलेल्या वासनेचा नक्की कसा संबंध आहे याचा नीटचा उलगडा होत नाही. त्यामुळे शेवटच्या भागातली गुलबकावलीची गोष्ट, नानू आणि काकू यांचा परत संबंध येणं, त्याचा सायकोलॉजिकल क्रायसिस, आत्महत्येचा प्रयत्न, हा सगळा भागही त्यामुळे मला थोडा उपरा वाटला. इनफॅक्ट माझी त्या कादंबरीबद्दलची तक्रारच ही आहे, की म्हणजे त्याच्यात खूप इंटरेस्टिंग थ्रेड्स आहेत. म्हणजे सामाजिक, कौटुंबिक संस्काराच्या ओझ्याखाली असा विकृतपणे दडपून ठेवलेला कामभावनेचा भाग येतो त्याच्यात. हा एक भाग. त्याच्यानंतर भिवलीबाई आणि दादू मिया त्यांचा ऑलमोस्ट एखाद्या अद्भुत कथेसारखा भाग येतो. त्याच्यानंतर नायक आणि त्याचे पुरुष पूर्वज यांच्यामध्ये मानसिक आजाराचा एक थ्रेड असतो. हा तिसरा भाग. चौथा म्हणजे त्या काकू, त्याच्यानंतर खुद्द त्या नानूची आई आणि त्याची बायको अनु, या तीनही बायका एकदम अशा ठसठशीत स्वतःचं ठाम व्यक्तिमत्व असलेल्या, निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या बायका आहेत. आणि त्यांची कामभावनाही स्ट्रॉंग आहे. पण त्याच्यावरती अर्थात संस्काराचं घट्ट दडपण. हा एक थ्रेड. त्याच्यानंतर नानूला दागिन्यांबद्दल म्हणजे इनफॅक्ट पैशाबद्दल एक प्रकारचा विकृत मोह आहे. आता हे सगळे धागे स्वतंत्रपणे महत्वाचे आहेत, इंटरेस्टिंग आहेत, सशक्त आहेत. पण ह्या सगळ्या धाग्यांची नीटशी गुंफण होत नाही. म्हणजे असं वाटतं, की लेखकाला बहुतेक कादंबऱ्यांच्या 3-4 वेगवेगळ्या व्हर्जन सुचत असाव्यात आणि त्याचे फाटे त्यांनी एकमेकात घाईघाईने मिसळून दिले. असं काहीतरी मला त्या कादंबरीबद्दल वाटतं. म्हणजे गोष्ट मनुष्याच्या कामभावनेविषयी आहे, त्यातनं उद्भवणाऱ्या विकृतींविषयी आहे, की पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे बाईचं आयुष्य कसं दुःखाचं होत जातं ह्याच्याबद्दल आहे, की त्याच्यात भिवलीबाईच्या आणि त्याच्या सुडाचा धागा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला असू शकतात बरं का. त्याच्याबद्दल माझी राईट. तक्रार नाहीये. पण अगदी. पण म्हणजे त्या ज्या प्रकारे एकमेकात मिसळून जायला हव्यात, ते फारसं समाधानकारकपणे होत नाही दंशकाल. ही माझी तक्रार. मला आम्ही पूर्ण सहमत. मला पण असंच वाटतं. म्हणजे हे जे सगळे निरनिराळे कथाभाग आहेत आणि कथाभाग आहेत आणि निरनिराळे हे जे पदर आहेत, अ, त्यांचा कादंबरीच्या बाकीच्या गोष्टीची काय सांगड आहे, असा थोडा तू म्हणालीस तसा प्रश्न पडतो. राईट, राईट. आणि असं असलं तरी पण म्हणजे ऋषिकेशच्या खूप गोष्टी इन्क्लुडिंग दंशकाल घट्ट पकडून ठेवतात, भीती वाटायला लावतात. अनेकदा तर ह्या गोष्टीमध्ये अद्भुत, सुपरनॅचरल असं काहीच नाहीये. असं स्वच्छ आपल्याला कळल्यानंतरही भीती वाटत राहते. ती गोष्ट अजून संपलेली नाही. ही जी गोष्ट मगाशी आपण बोललो, हे त्याचं एक ठळक उदाहरण. मला वाटतं की तो लहान मुलांच्या पीओव्ही मधून जे चित्रण करतो ना, त्याचा ह्यात मोठा हात असणार. कारण मूल असहाय्य असतं रे. ते त्याच्या हातात फारसं एजन्सी नसते त्याच्या हातात. ते सर्वस्वी मोठ्या माणसांवरती अवलंबून असतं. आणि त्याला तगून राहण्याकरता असं अवलंबून राहण्याखेरीज इतर काही पर्याय पण असत. पण त्यांचा मेंदू मात्र चांगला फ्रेश असतो. सगळं टिपून घेत शिकणारा असतो. त्यामुळे त्यांची संवेदनशीलता पण तीव्र असते. तर ह्या 2 गोष्टींचं मिश्रण झालं आणि जर का परिस्थिती घुसमटवणारी असेल, की आपोआप भीती निर्माण होत असणार. हाकामारी मधली मुलं किंवा गोष्ट अजून संपलेली नाही मधली मुलं किंवा गानवजींची अंगाई मधली मुलं किंवा दंशकाल मधला नानू, तो पण मूलच आहे ना. तो म्हणजे पौगंडावस्थेतून जस्ट मोठा होतोय. अशी राईट. खूप उदाहरणं आठवतात. तर हे मुलांच्या दृष्टिकोनातून तू जे चित्रण करतो, ते मला त्याचं प्रचंड मोठं बलस्थान वाटतं. दॅट्स फॅन्टास्टिक. अगदी, अगदी, अगदी. ते हे जे लहान मुलांचं भावविश्व जे असतं, पौगंडावस्थात किंवा थोड्या पण पौगंडावस्थेच्या आधी येणाऱ्या त्यांच्या सेक्सबद्दलच्या जाणीवेचं, शरीराबद्दलच्या भानाचं आणि एकंदरीतच त्या काळातल्या ज्या तीव्र भावना असतात, त्याचं ऋषिकेश फार सुरेख चित्रण करतो. आणि तू म्हणालीस तसं बहुतेक गोष्टींचे निवेदक लहान मुलं असतात आणि त्याचा प्लॉट डिव्हाइस म्हणून तो फार छान वापर करतो. हं, आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अंधारवारी कथासंग्रहातली गानू-आजींची अंगाई. तर हं. ही गोष्ट मला अतिशय आवडली. तो मुलांचा लपाछपीचा खेळ, त्याचं त्याचं जे वर्णन आहे, त्या वाड्यातल्या अंधाऱ्या जागा किंवा म्हणजे बाहेरच्या बागेतल्या जागा आणि ते देवघर आणि देवघराची त्या लहान मुलाच्या नजरेने केलेली वर्णनं. तर हे सगळं तू जे म्हणत होतीस ती उदाहरणं, राइट? मोठा झाल्यावरती पहिल्यांदाच मला एखाद्या गोष्टीने एवढं भिवून सोडलं, ती मी गोष्ट अक्षरशः थांबत-थांबत
जरा मनातली भीती ओसरू देत देत अशी मला ती गोष्ट वाचायला लागली. अगदी. म्हणजे माझं असं दंशकालच्या बाबतीत झालेलं. मला विशेषतः ते जे गोठ्यातले सीन्स आहेत किंवा रात्री देवघरात तेव्हा म्हणजे मला असेल की गॉड आय नीड टू स्टॉप हिअर अँड देन रीड. दिस इज सो स्कॅरी. राइट. पण आता गानू अजिंची अंगाई ह्या गोष्टींच्या संदर्भाने मला जरा एका गंभीर विषयाबद्दल थोडं बोलायचंय. ओके. काही वर्षापूर्वी ऋषिकेशवर वाङ्मय चौर्याचा आरोप झाला होता. आता वाङ्मय चौर्य किंवा प्लॅजिअरिझम ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ही अर्थातच गंभीर बात आहे. आणि यावर इंटरनेटवर लोकसत्तेवरती एक लेख लिहिला गेला होता. त्याच्यात उलटी-सुलटी चर्चा झाली होती. त्याच्यामुळे आपल्या श्रोत्यांसाठी जरा हे स्पष्टपणे स्पष्ट करणं मला आवश्यक वाटतंय. राइट. तर मला जेव्हा याच्याबद्दल समजलं, तेव्हा मी हे सगळं मुद्दाम शोधून वाचून काढलं. आणि राइट. त्याच्यात 3 कथांचे उल्लेख येतात फक्त, राइट? तर पहिली राइट. म्हणजे घनगर्द कथासंग्रहातली घनगर्द ही कथा. तर त्या राइट. कथेत स्टीफन किंगच्या द गर्ल हू लव्हड टॉम गॉर्डन या कथेशी साम्य आहे, असा एक म्हटलं जातं. दुसरी म्हणजे अंधारवारी कथासंग्रहातली काळ्या कपारी ही कथा, राइट? राइट. पुन्हा स्टीफन किंग एन नावाची एक त्याची गोष्ट आहे, त्याच्याशी साम्य आहे असं. आणि तिसरी अंधारवारी कथासंग्रहातलीच आपण ज्याच्याबद्दल कान्हू बोलत अजितची होतो, अंगाई. राइट. कान्हू अजिंठ्य अंगाई, ही कथा. तर त्याचं स्टीफन किंगच्या ग्रॅमा या कथेशी थोडं साम्य आहे असं म्हटलं जातं. तर या तिन्ही गोष्टी मी ऑफकोर्स वाचल्याच. राइट. स्टीफन किंगच्या ज्या मूळ गोष्टी आहेत, त्याच्या डिटेल्ड प्लॉट समरीज वाचल्या. पूर्ण गोष्टी वाचायला काही मला वेळ झाला नाही. या. अ, तर गानूआजींची अंगाई आणि घनगर्द यांच्या कथान यांच्या कथानकात सॉरी आणि मूळ गोष्टींच्या कथानकांच्या काही भागात थोडंफार साम्य आहे आणि पात्रांच्या संकल्पनेत थोडंफार साम्य आहे. पण माझ्या मते जास्तीत जास्त इन्स्पायर्ड बाय असं म्हणण्या इतकं. आधारित असं सुद्धा मला त्याच्याबद्दल म्हणावंसं वाटत नाही. राइट. आता तिसरी राहिली ती काळ्या कपारी. राइट. तर ती गोष्ट नवलच्या 2009 किंवा 2010च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती आणि तेव्हा ती स्टीफन किंग यांच्या गोष्टीवरती आधारित झाल्याचं तिथे स्पष्टपणे नमूद केलेलं होतं. राइट. पण जेव्हा ही गोष्ट अंधारवारी कथासंग्रहात पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली, तेव्हा मात्र हे नमूद करण्याचं राहून गेलं. राइट. तर हे जेव्हा हे सगळं झालं, वादळ झालं, डिस्कशन झालं, तेव्हा ऋषिकेश त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तेव्हा तो व्यग्र होता आणि हे जे पुस्तकांचे संपादक त्यांची पण जबाबदारी आहे. तर पण त्यावेळेला त्यांना काही वैयक्तिक अडचणी होत्या आणि त्याची पण त्याला कल्पना होती. त्याच्यामुळे जेव्हा हा आरोप झाला आणि ज्याप्रमाणे हल्ली सोशल मीडियावर होऊ शकतं, त्याप्रकारे हा आरोप अँप्लिफाय केला गेला. राइट. तेव्हा मला सध्या इतर गोष्टींकडे लक्ष देणं भाग आहे आणि त्यामुळे आत्ता मी याबद्दल काही बोलणार नाही आणि संपादकांची स्थिती पाहता त्यांनाही या गोष्टीत लक्ष घालायला सांगणार नाही. अशी भूमिका ऋषिकेशने घेतली. राइट. तर एका दृष्टीने मला ही म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या ही भूमिका काही शहाणपणाची नाहीये, कारण वाङ्मय चौर्य हा गंभीर आरोप आहे आणि राइट. मौनाचा अर्थ दोषी असा काढला जाऊ शकतो. राइट. पण मला म्हणजे मी जर स्वतः माणूस म्हणून याच्याकडे बघितलं, तर ही जी भूमिका ही मला मानवी आणि एका प्रकारे धाडसाची सुद्धा वाटते. राइट. पण सगळ्यामुळे एक संदिग्ध वातावरण निर्माण झालं हे खरंच. होय. मला असं वाटतं, की चोरी हा जो शब्द आहे, हा फार मोठा शब्द आहे आणि हा आरोप मोठा आहे. राइट. आपल्यावरती अनेक पूर्वसुरींचे प्रभाव असतात. त्यातनंच आपण घडत असतो. हळू-हळू ते दूर होत जातात, काही संपून जातात, पण तरी खुणा असतात त्या राहतातच. राइट. आणि आपला जो मूळ पिंड असतो, त्याच्यामुळे आपल्याला काही जुने लेखक जास्ती जवळचे वाटत असतात. आपण कळत-नकळत त्यांच्या लिहिण्यातनं बीजं उचलतो, ती फुलवतो आणि आपली जी प्रतिभा असते त्याप्रमाणे आणि या प्रभावाच्या तीव्रतेप्रमाणे त्याला स्फूर्तीस्थान म्हणा किंवा प्रेरणा घेणं म्हणा किंवा करणं म्हणा, रूपांतर करणं म्हणा, आधारित असणं असं म्हणा, अशी निरनिराळी नावं वापरली जातात. तर बरोबर आहे. तसं न म्हणता याला चोरी म्हटलं जाणं आणि गळ्याला सुरी लावल्याप्रमाणे आत्ताच्या आत्ता सांग, अशी धमकी दिल्यासारखं होणं आणि ऋषिकेशचं मौन हा सगळा भाग दुर्दैवी असा होता, राइट? तर राइट. ऋषिकेश याबद्दल कधीतरी सविस्तर लिहिणार आहे. तो सविस्तर लिहीलच. पण तोपर्यंत ही जी सगळी पार्श्वभूमी आहे,
ती स्वच्छ नोंदून पुढे जायचं असं आम्ही ठरवलंय. राईट, आय अग्री विथ बरोबर. यू. मेघना, याच्याबद्दल होय. या संदर्भात फक्त म्हणजे आपण विषय बदलून, विषयाचा सांधा बदलून पुढे जाण्यापूर्वी मी 2 गोष्टी फक्त इथे नमूद करतो. अगदी अगदी आता जितेन म्हणाले त्याप्रमाणे 2009च्या नवलमध्ये ती कथा आली आणि त्याखाली स्पष्ट नमूद केलं होतं स्टीफन किंगच्या कथेवर आधारित. राईट. तर असं काही झालेलं नव्हतं. तिथे ते अच्छा. नमूद केलं नव्हतं. ओके. आता ते नमूद का केलं गेलं नव्हतं किंवा माझं संपादकांशी काय बोलणं झालं किंवा त्या गोष्टी त्यावेळी काय घडल्या. राईट. तर या सर्व गोष्टींविषयी मी लोकसत्तामध्ये जेव्हा माझा प्रतिवादाचा लेख आला त्यावेळी मी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ओके. म्हणजे मी मौन बाळगलंय अशातला भाग नाही. राईट. त्यानंतर पंकज भोसलेंनी या एकूण प्रकारावर माझ्याशी आणि साहित्यातल्या इतर काही एजन्सीशी बोलूनही त्या दरम्यान महिन्या दीड महिन्यात लोकप्रभात एक सविस्तर लेख लिहिलेला आहे. ओके. मला मौन बाळगणं म्हणजे मला एवढंच म्हणायचं की वारंवार ते विषय काढून त्यावर बोलत राहणं, कारण हा अस्वस्थ करणारा विषय आहे कितीही काही झालं तरी. बरोबर. आणि आता ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात त्याला चोरी म्हणणं, इन्स्पायर्ड बाय म्हणणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे. जितेंनी थोडं त्याला एक जास्त ब्रॉडर स्वरूप दिलं. पण मला वाटतं आता मी यावर बोलणं हे आता मी थांबवलं पाहिजे. बरोबर आणि आहे. कधीतरी एकूण त्या प्रकारावर म्हणजे मला झालेला मनस्ताप किंवा माझी ती प्रोसेस, प्रभाव ही जी एक आपली प्रक्रिया असते ना, ती प्रक्रिया सुरुवातीला कशी असते? जेव्हा तुम्ही लेखकच नसता, असं माफ करा मी तुमचं सुरुवातीची प्रस्तावना ब्रेक करून आता मध्ये बोलतोय. नाही, इट्स हा इट्स ऑल विषय युअर म्हणजे आपण एका प्लॅटफॉर्म. टप्प्यानंतर याच्यात पुढे जाऊ. Correct. प्रभाव म्हणजे काय असतं किंवा पहिलं लिखाण काय असतं आणि त्या लिखाणाच्या पुढे आपण ज्या टप्प्यांवर पुढे 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 जातो तेव्हा तो प्रभाव कसा ओसरत जातो किंवा प्रभाव ही संकल्पना जर आपण प्रभाव शब्द म्हटला त्या गोष्टीला तर ती सुरुवातीला किती दाट असते आणि नंतर तुमच्या लेखक बनण्याच्या प्रक्रियेत किती विरळ होत जाते, तिचे अवशेष उरतात की नाही. आणि मग नंतर मला तर वाटतं थोडं पुढे जाऊन लेखक स्वतःच्याच लिखाणाच्या प्रभावाखाली पुढे तेच लिहित जातो. म्हणजे मी इथपर्यंत एका टप्प्यापासून हे शेवटच्या टप्प्यापर्यंत हे असं ही एक प्रक्रिया असते असं मला वाटतं. राईट. तर मला एवढंच म्हणायचं म्हणजे 2 गोष्टी त्या ज्या आता मी करेक्ट केल्या त्या एकूण प्रकारावर मला एवढंच म्हणायचंय. ओके, थँक्यू. ऍक्च्युली देन आय शुड अपोलोजाइज. मला वाटलं होतं की मी ह्या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास केला, पण हे मला पंकजचं आर्टिकल काही मला मिळालं नाही आणि माझा लोकसत्तातलं तुझं लेखही लोकसत्यातलं पण मला नाही मिळालं नाही. त्याच्यामुळे आय शुड हॅव रेड नो दॅट. नो नो दॅट्स ओके. परफेक्ट. सो म्हणजे अशा गोष्टी पुन्हा पुन्हा कदाचित येत राहतील आणि सोशल मीडियावरती लोकांना जसजसा शोध लागत जातो तसतशा त्याच्यावरच्या चर्चांच्या लाटा येत राहतील. पण दरवेळेला आपण त्या धुळवडीत उतरायचं काही कारण नाही. हा त्यातला मुख्य पॉइंट आहे माझ्या मते. सो आता आपण पुढे जाऊ. आम्ही आमची निरीक्षणं मांडली आणि आता जसं ऋषिकेशनी जिथे मतभेद दुमत असेल ते तो नोंदेलच असं म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी त्याची भूमिका मांडली. सो आपण इतर गप्पांना सुरुवात करूया. तर फॉर्मली इतर काही गप्पा नाही मारायच्या असं म्हटलं ऋषिकेश, तरी आज तू गप्पांच्या कार्यक्रमात यायला होकार दिलास त्याच्याबद्दल तुझे मनापासून आभार मानणं एवढं मात्र आम्ही करणं लागतोच. थँक्यू सो मच. मीही तुमचे आभार मानतो की मला तुम्ही एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि ऑलवेज तुमच्यासारख्या लोकांशी गप्पा मारणं मलाही आवडेलच. आणि काय असतं लेखकाला शेअर करणं, लेखकाला बोलणं, लेखकाने बोलणं हे लेखकाला नेहमी आवडत असतं आणि त्याला बोलतं करणं आणि ते कशा प्रकारे केलं जातं ही वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या प्रकारे करत असतात. त्यामुळे मला नेहमीच बोलायला, संवाद साधायला आवडतं. परफेक्ट. वंडरफुल. ठीक आहे, मग मी आता आय विल जम्प इन टू द फर्स्ट क्वेश्चन. Right. तर पहिला प्रश्न, तर आपण काळ्या कपारी या गोष्टीबद्दल आणि त्या अवघानी स्टीफन किंग बद्दल यांच्याबद्दल थोडं बोलूया. तर मला ही गोष्ट फार आवडली. वातावरण निर्मिती, भीतीची भावना निर्माण करणं, या सगळ्या ज्या गोष्टी तुझा हातखंडा आहे त्या सगळ्या या गोष्टीत आहेत. ते सगळं या कथेत आहेच, राईट? आणि या गोष्टीचं मराठी भवतालात रूपांतर करण्यात तू पूर्णपणे यशस्वी झालायस आणि या गोष्टीत
अद्भुत गोष्टी म्हणजे एखाद्या पात्राच्या डोक्यात चाललेल्या गोष्टी अशी सारवासारव न करता त्याचा स्वतःचा कारणभाव आहे आणि तो दिल्यामुळे माझ्या मते ती गोष्ट प्रभावी होते आणि त्याच्या शेवटी सॉरी, वाचक एकच म्हणून सेकंद, मी समाधान. इंटरप्ट करतोय. फक्त काळ्या कपारी म्हणजे दगडांविषयी तीच गोष्ट आहे, बरोबर? हो. ओके ओके, ठीक आहे. ओके. तर अ, अ, एकंदरीत स्टीफन किंग बद्दल लेखक म्हणून तुला काय वाटतं आणि त्यांचा प्रभाव तुझ्या लेखनावर आहे असं म्हणता येईल का? एक सेकंड ऋषिकेश, तू म्यूट आहेस. आधी अनम्यूट कर स्वतःला आणि मग पहिली गोष्ट म्हणजे माझ्या लिखाणावर कोणाचा प्रभाव आहे हे मी सांगू शकत नाही, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो. राईट. कारण ते मी सांगण्यात अर्थ नाही. मी म्हटलं की नाही नाहीये, तरी तुम्ही म्हणजे कोणीच वाचक ते कबूल करणार नाही. किंवा मी म्हटलं की हो माझ्यावर शेक्सपियरचा प्रभाव आहे आणि मी शेक्सपियरच्या वंशातून आलेलो आहे, तर तर त्यालाही काही अर्थ नाही. पण हो, म्हणजे मला आपल्या आयुष्यात ना एक वाचनाचा टप्पा असतो. त्या वाचनाच्या टप्प्यात सुरुवातीला जशी आपल्या सगळ्यांचीच वाढ झाली, बालकथा, मग भारा भागवत, त्यानंतर मग थोड्याशा साहस कथा, भयकथा, असा तो जो एक रंजक, थोड्या रंजक पण ज्याला आपण प्रौढ म्हणतो अशा वाङ्मयाचा एक ओघ चालू होतो. मग आपल्याला जयवंत दळवी भेटतात, मग जी ए कुलकर्णी भेटतात. म्हणजे मला जे भेटले त्यांची मी आपल्याला असं म्हणून सांगतोय ते. Right. श्रीना पेंडसे भेटतात, शरदचंद्र वासुदेव चिरमुले भेटतात. सगळेच एक जण आपल्याला भेटत जातो. आणि एक टप्पा येतो, म्हणजे मराठीत सांगतो, की आपण सॅच्युरेट होतो वाचून. सॅच्युरेट म्हणजे अरे बाबा आता काय वाचू, आणि सगळंच कंटाळा यायला लागतो. कारण एकतर त्या काळात जेव्हा विशीत होतो 98-99 मध्ये, तर त्या विषय 21शीत असताना मग एक टप्पा आला, की आता ते वाचून एक कंटाळा भरून राहिला आतमध्ये. नवं वाचणार काय? अर्थात त्या काळातही नवे लेखक लिहित होते, पण सगळं आधीचं वाचून झालं, नंतरचं चालू असणारं वाचून झालं. त्या काळात मी इंग्रजी वाचायला लागलो. आणि इंग्रजी वाचताना साहजिक माझी सुरुवात झाली सिडनी शेल्डन, रॉबर्ट लुडलम अशा लेखकांपासून. आणि वन फाईन डे मला स्टीफन किंग सापडला. आणि एक लक्षात घ्या, की मला स्टीफन किंग सापडला म्हणजे मी ज्या गावात राहत होतो आणि मी ज्या काळात राहत होतो, त्या काळात ना इंग्रजी पुस्तकं मिळणं अक्षरशः दुरापास्त होतं त्या गावात. आणि म्हणजे जी पुण्या मुंबईतल्या, ठाण्यातल्या किंवा तत्सम थोड्या शहरी भागातल्या लोकांना जी इंग्रजी पुस्तकं तात्काळ मिळू शकत होती. बरं, तो काळ असा होता की मला मिळाली तरी मी दुर्लक्ष करायचं, हे काय आपल्या कामाचं नाही. कारण मराठी मीडियम मध्ये शिकल्यामुळे, आता मराठी मीडियम मध्ये म्हटल्यावर पण एक अजून मी अंडरलाईन करतो, माझ्या काळातलं मराठी मीडियम असं होतं की थेट 5वी पासूनच इंग्रजी असायचं. 1ली ते 4थी इंग्रजीच नव्हतं. तर इंग्रजी पुस्तकांच्या वाट्याला जाण्याचं काही कारणच नव्हतं. पण जेव्हा वाचायचं तर आहे, पण वाचायला काही नाहीये, किंवा जे मराठी आहे ते सगळंच वाचून झालेलं आहे जवळपास. अशा एका क्षणी मी इंग्रजी वाचायला लागलो. मग इंग्रजी लेखक एक त्यातलीही निवड जी होती ती ऍडव्हेंचरस वाचणं. कारण वाचताना मग एंगेजिंग लेखन आधी वाचणं हाच आपला आधी एक चॉईस असतो. मजा आली पाहिजे. येस. हो. आणि मग ते करताना मला स्टीफन किंग सापडला. आणि मग स्टीफन किंग मी खूपच वॉरेशियसली वाचून काढलं, मिळवून वाचून काढलं. आणि मग स्टीफन किंगच्या अनुषंगाने मी मला मुळात भयकथा हा प्रकार आवडायचा. आता भयकथा, माझ्या लिखाणातली भयाची धारणा, याविषयी आपण थोड्या एका टप्प्यानंतर येऊ, नाहीतर त्या विषयात तो विषय गुंतून जाईल. स्टीफन किंग मी वॉरेशियसली वाचून काढला आणि खूप साऱ्या कथा मला असं वाटायचं, अरे हे किती अद्भुत आहे. आणि स्टीफन किंग पण काहीसं असंच, की सुपर नॅचरल एंटिटी आणि त्याला फाईट करणारा एक चांगल्या शक्तीला प्रेझेंट करणारी कोणतरी एक सामान्य व्यक्ती असेल किंवा आणखी कोणी असेल. स्टीफन किंगनी बद्दल बोलली, त्याच धाटणीचं साधारण. नाही, थोडंसं वेगळं. कारण स्टीफन किंगने खूप रेअरली मला वाटतं मांत्रिक आणला,
किंवा ओके. मांत्रिकाचं पात्र बरोबर आहे. तयार केलं रेअरली, खूप रेअरली. हो, हो. म्हणजे मी रेअरली पण नाही, मला तर वाटतं नाहीच केला, पण आता मला इतकं खूप चटकन आठवत नाहीये. त्यामुळे नाहीच केलं असं मी म्हणत नाही. सो मी म्हणतो की खूप रेअरली एक मांत्रिक तयार केला. त्याची माणसं त्याचे जे प्रोटॅगोनिस्ट असायची सामान्य माणसं असायची, ज्यांना अचानक काहीतरी सुपरनॅचरल गोष्टींचा सामना करावा लागला. पण हम्म. स्टीफन किंगचं वैशिष्ट्य हे आहे की स्टीफन किंगनेही कुठेही ह्या सुपरनॅचरल एंटिटीज आणताना पुन्हा खूप रेअरली त्याला धार्मिक अधिष्ठान दिलं. म्हणजे सटान म्हणा किंवा इतर प्रकारचं. Right. त्या जस्ट असायच्या. हम्म. त्या Right. जस्ट एंटिटीज त्याच्या कथांमध्ये असायच्या. Right. आणि मी ते वाचत गेलो आणि त्याच काळात पॅरलली माझं मराठी लिखाणही वाचत होतो मी. धारप खूप प्रचंड वाचत होतो. जीए वाचत होतो, दळवी वाचत होतो, पेंडसे पुन्हा पुन्हा वाचत होतो. धारपांनी ना मला भाषेचं एवढं मोठं भांडार खुलं केलं की एखादं वाक्य कसं कॉइन करायचं. भीती निर्माण करणं सोपं नाहीये. पुन्हा धारपांचं काय होतं, ते संवाद वगैरे खूप कमी लिहितात. Right. धारपांच्या जे वर्णनं आहेत ना, धारपांचे परिच्छेदच्या परिच्छेद फक्त स्पेस आणि टाइम, भीतीचं एक मूळ जे भयाचं एक मूळ तयार करण्याचा जो मूळ फॉर्म्युला आहे ना, स्पेस आणि टाइम यूज करणं. तुम्ही इंग्लिश सिनेमे बघितलेत ना, तरी त्यातले जम्प स्केअर्स असतात, पण त्या आधी खूप मोठा स्पेस आणि टाइम त्या बिल्टअप मध्ये घेतात. Right. कॅमेरा आणि बॅकग्राऊंड साऊंडच्या साह्याने सिनेमामध्ये हे बनवणं हे वेगळी गोष्ट आहे. पण निव्वळ शब्दांच्या साह्याने ती भीती मेंटेन करत राहणं आणि ती भीती त्या ठिकाणापर्यंत आणणं. आता धारपांच्या कथानकं, त्यांच्या कथानकांची त्यातली सुपरनॅचरल मांडणी, त्यातली ओरिजिनॅलिटी यावर आत्ता मी बोलत नाही. धारपांनी मला काय दिलं? धारपांनी मला ही भाषा दिली. हम्म. स्टीफन आणि किंगनी म्हणजे धारपांची भाषा मी धारप अगदी उशिरा वाचले गेल्या 2-1 वर्षांमध्ये. तोपर्यंत मी वाचले नव्हते. पण त्यांची भाषा किती अस्सल नीट मराठी आहे. म्हणजे मला बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून निव्वळ त्यांची भाषा पण एन्जॉय करायला फार मजा आली. एकदम ज्याला शुद्ध अस्सल मराठी भाषा म्हणतात तशी ती भाषा आहे. त्यामुळे आय टोटली गेट व्हॉट यू आर ट्राइंग टू से. तर धारपांनी मला ती जी भाषा आहे ना, ती भाषा धारपांनी दिली. सोबतच मी जीए वाचत होतो. जीएननी मला भाषा दिली. मी दळवी वाचत होतो. दळवींनी मला लैंगिकतेविषयी, कारण लैंगिकता तुला सांगू का, मी या अनुषंगाने बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देतोय किंवा बऱ्याचशा गोष्टी सुस्तायत तशा होय. बोलत जातोय. अगदी अगदी. दळवींनी मला एक लैंगिकतेविषयी बोलताना बिलकुल म्हणजे किती खुलेपणाने बोलावं, म्हणजे हे एक धारिष्ट्य दिलं. पेन्शननी तर सगळंच दिलं ग. म्हणजे पेंडसे खूपच मोठे आहेत. म्हणजे त्यांच्यावर बोलायचं झालं तर मग एक अख्खा आपल्याला कार्यक्रम, म्हणजे तू तर तो केलेलाच आहेस मला वाटतं. त्यामुळे तो एक नो, अख्खा पण आय डोंट कार्यक्रम. माइंड टॉकिंग अबाउट पेंडसे ॲट ऑल. मी पण तासंतास गप्पा हा, मारू शकते. तर अशा प्रकारे अनेक लेखकांनी मला देत मी घडलेलो आहे. मी अजिबात म्हणत नाही की मी कोणतरी अत्यंत असा जन्माला येताच मोठा लेखक होऊन जन्माला आलोय. मी प्रतिभावंत नाहीये किंवा मी स्वतःला प्रतिभावंत म्हणत नाही. मी इतरांच्या प्रतिभेच्या वाटेकरू आहे. याचा अर्थ मी त्यांच्या तुम्ही मला म्हणाल की याचा अर्थ मी त्यांचे जम्स घेतलेत का? मी नाही जम्स घेतले. पण तुम्ही माझ्या आणि त्यांच्या जम्स मध्ये साम्य दाखवाल का? मला माहित नाही, तुम्ही दाखवूही शकाल. आणखी एक त्या अनुषंगाने मला बोलावं असं वाटतं. मला वेगवेगळी माणसं भेटतात ना, मला अरे त्यावर ते तसं वाटलं बरं का मला. म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय. मला पेन्शनची आठवण आली. मला खानोलकरांची आठवण आली. म्हणजे एका माझ्या वाचकांनी मला सांगितलेलं की मला त्याने नावच घेतली. एवढ्या सगळ्यांची मला आठवण आली. म्हटलं अरे वाह! म्हटलं कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे बघा, मला जर का वाचून एवढ्या सगळ्यांची जर आठवण येते, तर माझ्यासाठी ही कॉम्प्लिमेंटच आहे. Of course. Right. पण अनेकदा कसं होतं माहितीये का, की सर्वसामान्य वाचकाकरता म्हणजे त्याला एखादी गोष्ट आवडते, तेव्हा त्याला ती सांगण्याकरता ती आपल्याला नक्की का, कुठल्या प्रकारे, कशी आवडली हे सांगण्याकरता जी भाषा लागते, जे आर्टिक्युलेशन लागतं ते सगळ्यांकडे असतंच असं नाही. पण आधी काहीतरी वाचलेलं असतं आणि त्या सगळ्या गोष्टींशी साम्य जाणवत असतं आणि ते साम्य समोर ठेवणं ही सगळ्यात सोपी गोष्ट असते. त्यामुळे असं घडतं असं मला वाटतं. हो, मी हे बिलकुल उपरोधाने म्हणत नाहीये. म्हणजे आता जे होय, मी होय. प्रतिपादन केलं,
तर राईट. मला म्हणायचं की आणि मुळात तुला सांगू का की आपण लिहिलंय त्यावर लिहून झालं की स्पष्टीकरण देणं म्हणजे त्याच्या क्वालिटीबद्दल मी म्हणतोय हा त्या क्वालिटीबद्दल स्पष्टीकरण देणं हे याला काय अर्थ नाहीये म्हणजे तू तू आत्ता जर का आपण बसलो की तू म्हटलीस धारपांची आठवण येते मी तुला 100 मुद्दे सांगू शकेन धारपांपेक्षा माझं लिखाण वेगळं कसं आहे तू म्हटलीस की जीएनची आठवण येते 100 मुद्दे परत तुला पटवून देणार आहे पण यात काय अर्थ नसतो फक्त की राईट. आपण लिहावं आणि आपण मोकळं व्हावं अर्थात मला ती इंटरॅक्शन आवडत नाही का तर आवडते तू माझी वारेमाप स्तुती केलीस मला आवडतेच तू माझ्यावर टीका केलीस तर मला आवडत नाही असं नाही म्हणत ती मला नाही आवडत पण मी त्यावर विचार करतो अरे का Right. नसेल आवडलं आणि मुळात समोरची सेन्सिबिलिटी आहे ना ती जाणून आपण विचार करा Right. अदरवाईज टीका करणारे आणि आता आपल्याकडे काय झालंय ना व्यक्त होण्याचा ना एक पूर आलाय राईट. व्यक्त होणं सोपं झालंय आणि ते ना इतकं शेरेबाजी शब्द पण त्याला चुकीचा आहे शेरेबाजीत ही निदान काहीतरी एक निरीक्षण असतं टाकाऊ आहे फसले भंगार आहे हा काय शब्द आहे आणि सेम तुच्छतावाद सेम गोष्टी तुच्छतावाद असा आर शब्द मी परवा ऐकला होता कुठला? याच्याबद्दल तुच्छतावाद नाही नाही सेम गोष्ट इज अप्लाइड टू स्तुती ऑल्सो हा म्हणजे ती हो. स्तुती हे एका शब्दात अशी इतकी अरे मला असं वाटतं की थांबा म्हणजे आपण जरा थांबूया जरा आपण बोलूया आणि मग काय होतं की स्तुतीने आनंदच होतो म्हणजे स्तुतीशिवाय मला वाटत नाही लेखक लिहू शकतो स्तुतीशिवाय लिहिणारे लेखक ही माझ्या माहितीत आहेत आपले आपले एका म्हणजे एका याच्यात राहून लिहितात ते आणि पण आता तो जो तुच्छतावाद आहे किंवा जे डिस्कार्ड करणं आहे आणि कुणीही कसंही डिस्कार्ड करणं आहे मला वाटतं याच्या पलीकडे आपण कुठेतरी गेलो तरच आपण लिहू शकू हे मी Right. माझ्या आयुष्याच्या एका विशिष्ट काळात स्वतःला जाणवून दिलं आणि मग मी लिहायला लागलो आणि टू बी ऑनेस्ट मी काय क्वालिटीचं लिहितोय हे मी जजच करू शकत नाही राईट. फक्त माझा एक निकष असतो मी लिहिताना आनंद होतोय का मी लिहिताना आपण वाचत पण असतो आपण Right. ऐकत पण असतो आपल्यात तो आनंद होतोय का आणि तो आनंद होत नसेल तर सहसा ते लिखाण अर्धवट राहतं बरोबर. बरेचदा लिहिताना आनंदाचा इतका आतून असा पूर येतो की मग पुन्हा ते लिखाण अर्धवट राहतं सो माझे असे निकष आहेत तर Okay. बॅक ऑन स्टीफन किंग मला वाटतं स्टीफन किंग हा वेगळाच लेखक आहे खूप म्हणजे अलीकडे मला असं वाटतं तो खूप त्या जुवेनाईल पात्रांमध्ये अडकलाय म्हणजे लहान मुलं हीच त्याची पात्र यात तो अडकलाय मधल्या काळात त्यांनी ज्या खूप छान छान कादंबऱ्या कथा लिहिल्या म्हणजे त्याचे कथासंग्रह विशेषतः वाचावे अव्वल तोडीच आहेत ग म्हणजे त्या कथासंग्रहांमधल्या काही काही कथा आणि तो तिकडे अव्वलच समजला जातो आपल्याकडे ज्या पद्धतीने हा भयकथा लेखक गूढकथा लेखक असं म्हटलं जातं असं मला वाटतं की तिकडे परदेशात हे तसं केलं जात असावं पण तो म्हणजे म्हणजे परदेश हा म्हणजे काय म्हणतो आपण त्या कंट्रीज किंवा तिकडचा वाचक किंवा तिकडचं ते संपूर्ण वर्ल्ड जे आहे ना ते खूप पुढे गेले म्हणजे तो आत्ता जर का बघशील म्हणजे नेटफ्लिक्स HBO किंवा या ज्या OTT प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा तिकडच्या ज्या वेबसिरीज निर्माण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचं कॅटलॉग बघशील तर प्रत्येक ठिकाणी तुला स्टीफन किंग किंवा थ्रिलर कंटेंट देणारे किंवा ऑकल्ट कंटेंट देणारे म्हणजे आत्ताच्या काळातली मला सगळ्यात भावणारी किंवा बऱ्याच जणांना सगळ्यात भावणारी वेबसिरीज कुठली आहे तर ती शर्ली जॅक्सनची सॉरी मला विस्मरणाचा प्रामाणिकपणे सांगतो खूप स्ट्रॉंग झटके येतात शर्ली जॅक्सनची जी कादंबरी आहे त्याच्यावरची म्हणजे माझ्या तोंडावर हॉन्टिंग ऑफ द हिल हाऊस राईट. म्हणजे मार्गारेट ॲटवूडची कादंबरी म्हण तर ह्याच्यात पण फॅन्टसीच आहे ह्याच्यात हे भय आहे ते भय कुठलं आहे बघ ना म्हणजे भय हे तो जो डिस्टोपिया आलाय त्याचं भय आहे अर्थात त्याची वेबसिरीज ही तशी त्याबद्दलचं माझं मत वेगळं आहे पहिलं कादंबरी सीझन बद्दलचं बोलतो या. मला म्हणायचं की इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आता आणि आता याशिवाय इलाज नाहीये कारण गोष्ट सांगणं ही मुळात जी ही गोष्ट कोणत्या प्रकारची गोष्ट आपल्याला माणसांना हवी आहे याचं जर का तू बहुमत घेतलंस तर तुझ्या माझ्यासकट सगळेच जण ज्या गोष्टीला कौल देतील
त्या गोष्टीचा जर का तुम्ही डीएनए तपासलात तर तो नक्कीच भयाचा, अद्भुताचा, गुढाचा, संशयाचा अशा प्रकारचा थोडासा ग्रे डीएनएच असेल. शब्द माझे कदाचित चुकले असतील कॉइन करताना, पण तुला कळलं शृंगार मला काय आहे, म्हणायचं. रहस्य आहे, ह्या पण गोष्टी आहेत. म्हणजे तू जर या प्रकारच्या गोष्टींची लिस्ट करत असलास तर हो, मी हो, त्याच्यात हो. शृंगार पण टाकेन आणि रहस्य पण शृंगार. टाकेन. हो. त्याला आणि मुळात अमेरिकेत जॉनरा फिक्शन्स असं म्हणतात. म्हणजे लिटररी फिक्शन एका भागात आणि ह्या सगळ्या ज्या प्रकारच्या ह्याला थोडंसं म्हणजे सावत्र मुलं म्हणून ज्या भावांनी बघितलं जातं हे सगळे, पण ते मजा सर्वात त्याच्यातच येते, म्हणजे इन सम सेन्स थोडं पुढे जाऊन असं म्हणेन की ही भावना आहे ना, ही आता हळूहळू तळाला जाणार आहे. त्याच्यावरनं आता स्फटिक फिरवण्याची प्रोसेस येते, सुरू झालेली आहे. कारण ही जी भावना आहे ना, बरं ही सगळी निरीक्षणं गेल्या 50-60 वर्षातली आहेत ना, की 50-60 वर्षात एक अभिजात साहित्य म्हणजे चार्ल्स डिकन्स मला आवडतो, फार आवडतो मला. त्याच्या कथांमध्ये पण त्या मूळ भावना आहेतच ना. आणि आणि माणूस म्हणून आपल्या ज्या आदिम भावना आहे त्या आपल्यात आहेत आणि कायम राहणारच. त्यामुळे त्याला साथ घालणारं जे काही साहित्य असेल. आणि करेक्ट. दुर्दैवाने आपल्याकडे काय झालंय माहिती का, दुर्दैवाने आपण म्हणतो अरे हा हॉरर लिहितो. हॉरर म्हटल्यावर जे एक त्या शब्दातच असं एक डिग्रेडेशन आहे. हम्म. हॉरर म्हटलं किंवा माझ्या गोठण्यातल्या गोष्टी वाचल्यावर एकाने म्हटलं अरे तू ते विनोदी लिहिलंयस ना. आता विनोदी शब्द हा इतका विनोदी आहे की तुम्ही त्या शब्दाच्या म्हणजे त्या शब्दाचा जो आपल्याला अर्थ अभिप्रेत आहे ना, त्या अर्थातच त्याचं डिस्ट्रक्शन होऊन जातं. म्हणजे पूर्ण तुमची जी काही साहित्यिक उमेद असते किंवा तुम्ही जे लिहित असता त्याचं डिस्ट्रक्शन करून टाकतो. पण तुला एक गंमत सांगते मी. पुलंचा एक लेख आहे विनोदी लेखकाबद्दलचा. तर त्याच्यात ते डॉक्टरांकडे जातात आणि मग डॉक्टर तुम्ही विनोदी लेखक म्हणजे काय अशा प्रकारे त्या विनोदी लेखकाशी डील करणं सुरू होतं. मला वाटतं ते त्या लेखामध्ये जी तक्रार करतायत की माझ्यावरती विनोदी लेखकाचा शिक्का मारून टाकला आणि मग त्या चष्म्यातनच माझ्याकडे बघायला सुरुवात केली. त्याच्याविषयी तू बोलतोयस की कुठल्याही प्रकारचा जॉनराचा शिक्का बसला की तुम्हाला एकदम एका कंपार्टमेंटमध्ये बंदिस्त केलं जातं आणि तुमच्याकडे त्या प्रकारे बघितलं हो. मग तुम्ही इकडे तिकडे हात पसरवू नाही शकत. एक फक्त मला बोलावं असं वाटतं, मी अजिबात तक्रार करत नाही. म्हणजे मी खरं सांगतो की मी अजिबात तक्रार करत नाही. मला भयकथा लेखकाच्या जर का तुम्ही कॅटेगरीत बसवत असाल तर मी आनंदाने तयार आहे. कारण की भय हीच आजच्या जगण्यातली मूळ भावना आहे. आपल्या सभोवतालचे सगळेजण वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीनी पछाडलेले आहेत. त्या भीतीचं मीटर वेगळं असेल. Correct. आणि मी भूतकथा सुरुवातीचा एखादा अपवाद वगळता फार म्हणजे आतापर्यंत मी जर का कथा कादंबऱ्या धरून जर का 50 फिक्शन्स लिहिल्या असतील तर त्यातल्या ज्याच्यात भूताचं अस्तित्व आहे, स्ट्रॉंग भूताचं अस्तित्व आहे, अशा कथा अगदीच 2-4 असाव्यात. 2 ते 3, 3च्याही पुढे मला नीट आठवत नाहीये. त्यामुळे तुम्ही असं पर्टिक्युलर घेऊ नका. त्यामुळे मला भूताचं असं फार अट्रॅक्शन होतं. पण आपण जसे काय म्हणतो, आपण मोठे होत जातो ना, वयाने नाही म्हणत. आपण आपल्या आकलनानी, आपण आपल्या अंडरस्टँडिंगनी, आपण आपल्या एक अनुभवाने. मोठं होणं असतं ना, अनालिसिस करण्याची क्षमता. हेही एक मोठं होणं असतं. ती क्षमता जशी आपली वाढत जाते. आपण वेगवेगळं ज्ञान घेत जातो भोवतालचं. तर तसे मोठे होण्याच्या प्रक्रियेत मग ती भीती बाजूला पडून पुढची भीती आली. तर मला वाटतं ऋषिकेश, जर हे म्हणजे मला तुला स्पेसिफिकली भीती ही जी भावना आहे याच्याबद्दल जरा विचारायचं होतं. आणि म्हणजे 2 प्रश्न. पहिला प्रश्न म्हणजे तू आता म्हणालास की जर आजच्या समाजात जर सगळ्यांकडे पाहिलं तर सगळ्यांना निरनिराळ्या प्रकारची भीती आलेली आहे असं तू म्हणालास, राईट? तर आजच्या काळात म्हणजे आजच्या काळात काही स्पेशल आहे का? का हा आपल्या म्हणजे मनुष्य जातीचाच हा भाग आहे की साधारणपणे भीती ही फार एक बेसिक भावना आहे आणि कुठल्याही हिस्टॉरिकल काळात जर तुम्ही बघितलं तरी लोकांना ही भीती ग्रासतच असावी असं म्हणतोयस तू का ह्या आपल्या काळात नाही, मी काहीतरी वेगळं आहे असं म्हणतोय? म्हणतोय माणूस अस्तित्वात आला. त्याच्या आदिमानव जेव्हा गुहेत राहत होता किंवा त्याला जेव्हा मानवी भावना जेव्हा त्याला मिळाली, त्याच्या सगळ्या इव्होल्युशनच्या प्रोसेस तेव्हापासून म्हणतोय. ते आजता गायतच्या काळापर्यंत ती भीतीची भावना सारखीच आहे. आजच्या काळात आपण जसे तंत्रज्ञानाच्या ज्ञानाच्या बाबतीत पुढे गेलो, आपण जसे आपल्या सामाजिक जडणघडणीच्या बाबतीत पुढे गेलो,
आपण जसे वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय वातावरणात पुढे गेलो, तसतसे Right. वेगवेगळ्या आपल्याला अनामिक भीती आपल्याला चिकटल्या. राईट आणि त्या बरं ती भीती भावना स्ट्रॉंग अशी आहे की ती भीती काल्पनिकही असू शकते. म्हणजे हो, हो. मनोविकार हे भीतीतूनच आलेले असतात. अगदी Right. अगदी कोणताही मनोविकार त्याची जी एक त्याचे मूलाधार जो आहे, तर ते भीती म्हणजे भीती हा वर्ड खूप स्ट्रॉंग आहे. शंका, हो. संशय, संदेह, चिंता, काळजी हे सगळे तिचेच प्रारूप आहेत. आणि त्यांची these are तीव्रता वेगळी आहे. ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, दोज कॉन्फर इव्होल्युशनरी ॲडव्हांटेज ऑन पीपल. वी हॅव ऑल, म्हणजे आपल्या सगळ्यांचे पूर्वज ह्या सगळ्या स्ट्रॉंग भावना असलेली लोक होती, म्हणूनच ते जगले आणि म्हणूनच आपण आज इथे आहोत आणि म्हणून आपल्यात ह्या सगळ्या भावना मोठ्या प्रमाणात आहेत. असा पण एक अशी पण एक गोष्ट आहे. राईट 100% म्हणजे मी तर मला इव्होल्युशन हा तर माझ्यासाठी इव्होल्युशन हा तर माझा जगण्याचा ग्रंथ मानलेला आहे. कारण अच्छा. जगण्याचं म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीची जेव्हा अर्थ शोधत असतो, म्हणजे आपलं एक तत्वज्ञान असतं, तेव्हा आपल्या तत्वज्ञानात आपण जेव्हा मूळ प्रश्नाशी जातो, मी कोण? हा एक आपला मूळ प्रश्न जो असतो ना, राईट त्यावेळी त्या प्रश्नांची उत्तर मला फक्त इव्होल्युशन देऊ शकलेली आहे. त्यामुळे इव्होल्युशनला मी माझा जगण्याचा ग्रंथ मानलेला आहे. येस, मला आय एंटायरली ॲग्री. मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा होता की तू एक्झॅक्टली लिहायला सुरुवात कधी केलीस आणि कशामुळे केलीस? व्हॉट मेड यू राईट? मला खरं सांगायचं तर मला आठवत नाहीये, पण मला असं वाटतंय की मला अजिबात कधी लिहिता येईल असं वाटत नव्हतं किंवा मी लिहीन असंही मला वाटत नव्हतं. तर माझी पहिली कथा काहीतरी मी 3रीत होताना लिहिली, 11वीत असताना लिहिली किंवा मग काहीतरी अमुक असं मला खरंच आठवत नाही. वन फाईन डे वाचन खूप झालं आणि मग मला वाटलं की अरे आता आपल्याला काहीतरी सांगायचंय. सी वाचन ही पण ना एक प्रातिभिक प्रक्रिया आहे बरं का, म्हणजे लेखनाच्या अलीकडचा टप्पा आहे तो. सो मला वाटतं म्हणजे मी असं नाही म्हणणार आय वॉज डन विथ वाचन, पण काइंड ऑफ व्हेन आय वॉज डन विथ वाचन, तू समजून घे मला काय म्हणायचं राईट ते. एक टोक येतं एका प्रकारचं. हा टोक येतो की आता खूप वाचलंय आणि आता हे नव्या विशेषतः इंग्रजी वाचन करायला लागलो ना, तेव्हा लक्षात यायला लागलं की अरे हे नेव्हर एंडिंग आहे, म्हणजे हे आपल्याला सरप्राईज करतच राहणार आहे. परदेशी वाङ्मय आपल्याला सरप्राईज करतच राहणार आहे, कारण तिथे ते संपतच नाही. अधेमध्ये पुन्हा एखादं मराठी अचानक असं उभं राहायचं डोळ्यासमोर, कोणतरी नवा लेखक त्या काळातला असा एकदम लिहून जायचा की असं वाटायचं अरे बापरे, हे कधीच न संपणार आहे. किती काळ आपण ही आपली भूक घ्यायची, किती काळ आपण हे आपल्या वाचनाचं पोट भरत राहायचं. वन फाईन डे मला वाटतं की ते थांबलं आणि मी लिहायला लागलो. मग ते लिहिताना खूप सुरुवातीचं कितीतरी लिखाण हे असं अर्धवट पडलेलं आहे. कुठूनही Right. सुरुवात होऊन कुठे, कारण त्यावेळी बीजांचं काय करायचं किंवा ती बीज आहेत. आता बीज हा शब्द पुन्हा मी थोडा अवघड आणि ग्लोरिफाईड वापरतोय. ग्लोरिफाईड म्हणजे एवढं काही मोठी प्रोसेस मी स्वतः लिखाणाला मानत नाही, की बीज अनेक वर्ष माझ्या मनात घोळत होतं. मग ते अचानक सिरियसली सांगतोय, म्हणजे मी बिलकुल ह्याला ना विनोदी मला लिखाण या प्रक्रियेला ना खूप ग्लोरिफाय करणं हेच मला मान्य नाही. हम्म. तो एक अंतर्गत लढा असतो लेखकाचा. म्हणजे मुळात लेखक हा एक प्रॉब्लेमॅटिक माणूस असायला लागतो. तो प्रॉब्लेमॅटिक असल्याशिवाय आणि त्याचं लिखाण कागदावर उतरणं म्हणजे ते त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं असतं. म्हणजे मी तरी माझ्यापुरतं असं मानतो. आणि म्हणून मला जे लेखनानी मेघना, मी थोडे ट्रॅक सोडून जात जाईन हां. म्हणजे अगदी जर तू अगदी मला काही मूळ हरकत नाही. पदावर जर उत्तर दिलेलं होय नसेल त्याचं, तर तू मला Right. आणत जा. होय तर मला वाटतं की लिखाण हे असं म्हणतात की लिखाण हे लेखकाच्या आनंदासाठी असतं, असं मला अजिबात वाटत नाही. दंशकालबद्दल तू भरपूर चांगली भली पुरी म्हणजे तुला आवडलेल्या न आवडलेल्या गोष्टी मांडल्यास. दंशकाल हे इतकी वर्ष आतमध्ये साचलेलं होतं. बरं हे साचलंय हेही मला माहित नव्हतं. ते जसं उतरत गेलं आणि मला काहीही दंशकालच्या बाबतीत काहीही मी ठरवून केलेलं नव्हतं. आता दंशकालच्या बाबतीत या निमित्ताने मी दंशकालवर बोलतो. म्हणजे तू जे मुद्दे मांडलेस त्याला प्रतिवाद म्हणून नाही म्हणत आहे. माझ्या प्रोसेसबद्दल बोलतो. दंशकाल ही अजिबात ठरवून लिहिलेली गोष्ट नव्हती. एक जर्म सापडला किंवा एक कथाबिंदू सापडला. तो लिहित गेलो आणि लिहिता आपल्या आतलं जे काही असतं. मला वाटतं दंशकाल ही माझ्या आतल्या भीतीचं उत्खनन आहे. उत्खननपेक्षा
ते कॅथॉर्सिस आहे. पुन्हा कॅथॉर्सिस मोठा शब्द आहे. आपण काही शब्दांना खूप खूप ग्लोरिफाय केले, पण तेच शब्द अचूक असतात. माझ्या भीतीचा आतलं निचर आहे. त्यामुळे मला जी साधारण त्या पात्राला जे 10वी 11वीत असताना जी भीती वाटत होती, मला जी 9वी 10वी 11वीत असतानाची भीती होती, ती त्या काळातल्या माझ्या कोकणातलं अस्तित्वात असणारी जी खूप खूप डेन्स भीती होती, ती म्हणजे अकल्पिताची किंवा काइंड ऑफ सुपर नॅचरलची. राईट. तर त्या भीतीचे अंश सुरुवातीच्या त्या नरेशनमध्ये आले. राईट. त्यानंतर माझी भीती संपली का नाही, माझी भीती उलट ग्रो झाली. ती भीती कसली आली, तर आता मी पुढे काय करणार, पुढे माझं कसं होणार, तर मला वाटतं त्या प्रकारची भीती आली. त्यानंतर ती भीती अजून ग्रो झाली. मग ती भीती जी आहे ती एकूणात त्याच्या जो अंतर्गत त्याच्या मनातले ज्या काही ग्रे भाग आहेत किंवा सरळ सरळ ब्लॅक भाग आहेत, की तो धनाचा लोभी आहे. तो त्याला सेक्स बद्दल एक खूप अनावर असं एक आकर्षण आहे. या त्याच्या भीती आहेत मला वाटतं. तर ह्या भीतीच असतात ना, आपण ह्या आपल्या भीती जी असते ना ती ग्रो करत जाते. म्हणजे मला वाटत नाही की मी कुठे दंशकालमध्ये माझा रूळ कुठेच बदललेला नाही. मला वाटतं मी जे लिहित गेलो हे मी त्या पद्धतीने लिहित गेलो. आणि तू एक लक्षात घे ना, आता तू एक शब्द वापरलास की सुरुवातीचे त्यातले काही भाग आणि शेवटपर्यंतच्या काही थ्रेड्स या काही ठिकाणी उपऱ्या वाटतात. पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा सांगतो की मी हे अजिबात प्रतिवाद करत नाही. मी तुला माझं सांगतोय. मला असं वाटतं आपलं आयुष्य कुठे कुठे इतकं होमोजिनस असतं. मला तर माझं आयुष्य अजिबात होमोजिनस वाटत नाही. एक 5-5 वर्षाचा कालखंड काढलास ना, तर तू एक वेगवेगळं आयुष्य मला स्वतःला देतो. तू स्वतःच्या आयुष्याकडे पाहिलेस. आपण बदलत असतो. आपण पूर्णपणे बदलत असतो. तर मला असं वाटतं की ते जर का मी आता जर का पाहायला गेलो, तर मला माझं आयुष्य हे अरे तो काळ बापरे! मी तेव्हा असं करायचो. मला ते उपरच वाटतं. बरं त्या काळात मी इतका धार्मिक होतो. मला ते उपरच वाटतं. मग अ, मला मला दंशकालमध्ये म्हणून तो जो प्रवास आहे ना, तो जो मी केलाय, हा मला उपरा वाटत नाही. अर्थात आता मी ती काही वाचलेली नाहीये परत. मी लिहिल्यापासनं ती परत वाचलेली नाहीये. ओके. पण अधनं-मधनं मी काढतो कधी-कधी दंशकाल तो भाग वाचतो. तो भाग वाचताना अजूनही काही गोष्टी खटकतात. अरे यार, हे इट कुड हॅव बीन इझिली अव्हॉइडेड ऑर इट कुड हॅव बीन डन बेटर. डिफरंटली. हे राईट. हे मला मला वाटतच राहतं. राईट. ही मला वाटतं दंशकाल कुठल्याही लेखकाची जो माणूस लेखक म्हणून, कलावंत म्हणून अजून संपलेला नाहीये. त्याच्या बाबतीत ही प्रक्रिया घडायची कधीच थांबत नाही. कारण तो सतत अरे हे अजून चांगलं करता आलं असतं. कारण त्याची स्वतःची प्रगती झालेली असते ना मधल्या काळात. त्यामुळे हे घडतच राहणार. त्याला काही अंत नाही. पण आता तू जे भीतीबद्दल सांगितलंस त्याच्यातनं मला मी थोडा क्रम बदलते आणि जितेनचं आणि माझं बोलणं झालं होतं तेव्हा आम्ही भीतीविषयी बोललो होतो. काही वेगवेगळ्या प्रकारच्या भीत्या असतात त्याच्याविषयी आम्ही बोललो होतो. तर जितेन तू तुझा प्रश्न विचारशील का? की म्हणजे मला वाटतं धिस विल बी द राईट प्लेस टू टॉक अबाउट. ओके. तर म्हणजे मी जेव्हा भीतीबद्दलचा विचार करतो, तर तेव्हा मला 2 प्रकारच्या भीत्या असतात असं एक वाटतं. एक म्हणजे अशी आदिम प्रकारची भीती, म्हणजे ज्याने आपल्याला गलितगात्र व्हायला होतं, अशा प्रकारची भीती. म्हणजे ह्याच्यात अंधाराची भीती येते, सापांची भीती येते किंवा जंगली श्वापदांची भीती येते आणि अमानवी गोष्टींबद्दलची जी भीती असते, ती सुद्धा ह्याच प्रकारची असते मला वाटते. आणि दुसरा प्रकार म्हणजे जनरल आपण जे मानवी आयुष्य जे जगतो, त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या भीत्या, राइट? एकटेपणाची भीती असते, जवळची लोकं मरण्याची भीती असते, आपल्या स्वतःच्या मरण्याची भीती असते आणि अगदी क्वचित पण आपल्याला म्हणजे मला तरी चाटून गेलेली आहे एकदा अशी भीती म्हणजे ती आपल्याला वेड तर लागलं नाही ना, या टाइपची भीती मला एकदाच निसटते अशी अनुभवलेली आहे आणि मी जरा विचार केला, की कसं त्याला वर्णन करायचं तर स्वतःच्या म्हणजे स्वत्वाची किंवा स्वतःचा जो एक सेल्फहूड असतं त्याची जाणीव विस्कळीत होईल, ती हरवून जाईल, अशी भीती. अं, तर ह्या ह्या दुसऱ्या प्रकारची भीती जी आहे ती तुझ्या कथांमध्ये बऱ्याचदा येते आणि दंशकालाच्या उत्तरार्धात ती नानूला सतावते. तर याबद्दल बोलशील का जरा? मला मुळात काय वाटतं की ओव्हरऑल भीती जी आहे, त्या भीतीचं मूळ जेव्हा तुम्ही
इव्होल्युशन तुमचं आपण बेस मानतो, तेव्हा ती भीती जी आहे, म्हणजे माणसाला पुन्हा भीतीचं तेच आहे ना, आदिम काळात वाटणारी भीती ही आणि आत्ताची भीती. आदिम काळात वाटणारी सापांची भीती, बरं तो काळ इतका, बरं तुम्ही थोडंसं पुन्हा डिटेल्ड बोलतो, ते टेक्निकली किंचितसं 19-20 असू शकेल. अगदी अगदी हो, पण आदिम काळात वाटणारी भीती म्हणजे आपण साप याविषयी बोलतो. आदिम काळात म्हणजे जेव्हा माणूस गुहेत राहायचा, तेव्हा तात्काळ मृत्यू येणाऱ्या गोष्टी कोणत्या होत्या? तर मला वाटतं साप, कारण तो सरीसृप आहे. गुहेत राहताना सर्पदंश आणि मृत्यू ही इतकी तात्काळ गोष्ट होती. आणि पुन्हा तो काळ खूप दीर्घ होता ग. म्हणजे आत्ता आपल्या ज्या 100-150 वर्षात ज्या भीत्या डेव्हलप झाल्या, त्यांना सरपास करणारी भीती नवी तयार होईल. सो ती आपल्या डीएनएत राहणार नाहीये. ती आपल्या डीएनए ती ती पुढे संक्रमित होणार नाही. Correct. त्यामुळे मला वाटतं की भीती ही एकच आहे. त्या भीतीची भावना जास्त विकसित होत गेली. आपलं भीतीचं अंडरस्टँडिंग वाढलं. मग आपण अरे सापांची भीती, म्हणजे आता मी जे बोलतोय सरीसृप अमुक तमुक, हे पुन्हा खूप काय म्हणतो, म्हणजे पुन्हा खूप ते ग्लोरिफाय केलेलंच आहे. पण भीती एकच आहे, आपलं अस्तित्व टिकवणं. आणि आता तुम्ही जर अप्लाय करायला गेलात आपलं अस्तित्व टिकवण्याची, तर आत्ताची भीती अस्तित्व टिकवण्याची आहे का? की म्हणजे अरे माझी बस वेळेत मिळेल की नाही याची पण भीती वाटून म्हणजे अस्वस्थ झालेली माणसं बघितलीत मी. मला स्वतःला अशी भीती वाटते. पण ती भावना मूळ तिथूनच आली ना, म्हणजे ती Right. भावना मूळ तिथूनच आली. आणि मग मला वाटतं की मग ही मला जी भीती आहे किंवा माझ्या लिखाणात जी भीती वेगवेगळ्या प्रकारे येते, तर मला वाटतं की ती तिथूनच येते. मला स्वतःला प्रत्येकात एक एक भावना जी आहे ना, ती प्रत्येक माणसात, प्रत्येक माणूस वेगळा असतो, ज्याला आपण त्याचा स्वभाव म्हणतो, त्याची क्वालिटी म्हणतो. प्रत्येक माणसात हा स्वभाव, ही क्वालिटी वेगळी असते. एखादा माणूस धीर गंभीर शांत असतो, एखादा माणूस फटकळ असतो, एखादा माणूस चटकन खूप त्याचा उद्रेक होतो रागाने. तर मला वाटतं एक भीतीने ग्रासलेला माणूस असा पण असतो. फक्त भीती ही भावना तेवढी आपण खूप खुलेपणाने बोलत नाही किंवा ती तेवढी वेलकम नसते. त्या चार Right. चौघांमध्ये काय सांगायचं, अरे मी भित्र आहे, मी घाबरतो, मला ह्याची भीती वाटते. कारण त्याचं ना इन्क्लिनेशन टुवर्ड्स मनोविकार असतं. म्हणजे Right. लोक खूप चटकन, अरे हे मनोरोगाकडे जातंय की काय, हे अमुक होतंय की काय, हे तमुक होतंय की काय, अशा प्रकारे लोक त्याकडे जातात. पण Right. प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या भीतीने पछाडलेलाच असतो. आणि प्रत्येक जण हा ती भीती संतुलित ठेवण्यासाठी, एक नॉर्मल पण थोडस दिखाऊ आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक जण हा झगडतच असतो. Right. मला वाटते की माझा बेसिक, जे मला बेसिक सांगायचंय प्रत्येक कथेतून म्हणा, प्रत्येक कथेतून नाही, पुन्हा मला बेसिकली भीतीविषयी जे सांगायचे ते हीच आहे, जी ज्याला आपण मानसशास्त्रीय म्हणतो. आपण मानसशास्त्रीय म्हणून पण त्याला ना पुन्हा एका वेगळ्या झोनमध्ये टाकतो. ग्लोरिफिकेशन. प्रत्येक जण घाबरलेला असतो. म्हणजे प्रत्येकाला जसा आनंद होतो ना, तसा प्रत्येक जण घाबरलेला असतो. हा, आता खूपच स्ट्रॉंग माणसं असतात की ती आनंदापासून पण पार परे असतात. तशी ती भीतीपासूनही पार परे असतात. कदाचित ती म्हणजे स्वतःच्याच आध्यात्मिक, भावनांना घाबरत असतील. वी नेव्हर नो. हो, राईट. आध्यात्मिक उंचीवर पोचलेली माणसं आपल्या रेग्युलर आयुष्यात आपल्याला सापडतात. सो या. राईट. हॅलो, येतंय ऐकू? हो, मला येतं. थोडं हा, मी थोडासा अंदा बदलणार आहे. मला तुला विचारायचंय की तुझे बाबा ट्रकचा धंदा करायचे असं मला तुझ्या एका मित्राकडून कळलं. गोट्यातल्या गोष्टीमध्ये पण तसे काही थोडं, त्यातला जो नायक आहे त्याच्यात पण तो असं सुचवतो की वडिलांचा ट्रकचा धंदा होता. तर हे पूर्णतः वेगळंच विश्व आहे, राईट. आणि त्याच्यात ते अनुभवायला मिळणं ही अजून निराळी गोष्ट आहे. तर मला तू आदूवाळला पण ओळखतोस, तर तू मला हो. असं म्हणला की त्याला विचार की तू तो ट्रकच्या धंद्याविषयी काहीतरी दीर्घकाल लिहित नाही, तो एक कादंबरी लिहू शकतो याच्यात. तर आपल्याला त्या सगळ्या विश्वाबद्दल ऐकायचंय आणि त्याचे तुझ्या डोक्यात काय पडताल उमटले. इज इट डिफरंट फ्रॉम मिडल क्लास मराठी जग? तर त्याच्याविषयी सांगशील? सांगतो. पुन्हा थोडस लांब उत्तर असेल याचं. निवांत. हो, माझे वडील मुळात माझे वडील हे मुळात ट्रक ड्रायव्हर. आणि जसे आपल्या सगळ्यांचे किंवा बहुतेकांचे आई वडील खूप कष्टातून वर आलेले असतात, तसे तेही कष्टातून वर आलेले. आणि त्यांनी प्रॉपर ट्रक चालवला, लोकांकडे नोकरी करून. आणि मग त्यांनी स्वतःच एक छोटं एम्पायर, मग स्वतःचा एक ट्रक घेतला, मग दुसरा घेतला.
मग पर्यायाने ट्रकशी रिलेटेड विटांचा कारखाना टाकला. असे एक छोटं साम्राज्य त्यांनी उभं केलं. मी जन्माला आलो, मला भान आलं तेव्हा ऑलरेडी त्या साम्राज्याची पायाभरणी. साम्राज्य म्हणजे खूप मोठं म्हणजे असं नाही, म्हणजे मी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला नाही आलो, पण अगदीच पितळ्याचा म्हण किंवा स्टीलचा म्हण, माझ्या तोंडात चमचा होता. राईट. सो मला अशी काही त्याची झळ पोचली अशातला भाग नाही. पण त्यामुळे वडिलांचे कष्ट काय असतात, किंवा मी जन्माला आल्यावरही ते स्वतःचा ट्रक असला तरी आमच्याकडे ड्रायव्हर तोपर्यंत नव्हते. म्हणजे बाय द टाइम मी मोठा होईस्तोवर मग आमच्याकडे मोठा म्हणजे 2-3 दुसरी तिसरीत जाईपर्यंत मग आमच्याकडे ड्रायव्हर आले. मग आमच्याकडे क्लीनर आले. मग त्याच्यावर जे काही ड्रायव्हर आणि क्लीनर, तुला कदाचित ते माहीत असेल ती तोडगोळी. काही लोकांना क्लीनर आजच्या काळात लोकांना कळत नाही. म्हणजे ड्रायव्हरचा जो असिस्टंट असतो तो क्लीनर. म्हणजे आजच्या काळात म्हणजे नाही कळत. माझ्या मुलीला क्लीनर म्हणजे काय हे कळत नाही. तिला मुळात नाही. ट्रकचा ड्रायव्हर म्हणजे काय वेगळं असतं हे माहीत नसतं. मलाही कदाचित नसतं कळलं, पण माझ्या मामाचा पण तू म्हणतोयस त्या प्रकारचा धंदा अनेक वर्ष होता, त्यामुळे मला कल्पना आहे. आणि त्या मला वाटतं ट्रकवर काम पोतंनीच त्याला किन्नर म्हणलेलं आहे ना. होय. किन्नरच म्हणतात त्याला. किन्नरच म्हणतात. क्लीनरच्या ऐवजी किन्नर म्हणतात. पण आता मी किन्नर म्हणणं बरोबर नाही ना आपल्या ह्या इतक्या शुद्ध मराठी चर्चेत. त्यामुळे मी क्लीनर म्हणतो. हा मला तर टोमणा आहे का? नाही अगं, टोमणा नाहीये. टोमणा नाही. अजिबात टोमणा नाहीये. तर बरं, टोमणा असला तरी तो मैत्रीपूर्ण आहे असं समजून चालतं. म्हणजे त्या टोमण्याचं टोक खूप काही ते बोथट आहे टोक. या. तर मला म्हणायचं की मजूर होते. तर मला हे सगळं बघता आलं खूप छान. बरं, ते त्यांना ना जाती धर्माचं काही वावडं नव्हतं. म्हणजे त्या काळात. त्यामुळे माझ्या घरात जी ये-जा असायची ना, ती वेगवेगळ्या म्हणजे मला जातीवाईज मला आता आठवतही नाही कोण कुठल्या जातीतलं होतं काय. मला जाती-पाती खूप अलीकडे कळायला लागल्या. अलीकडे म्हणजे तरी मागच्या 15 वर्षात, 20 वर्षात वगैरे. पण ते वेगवेगळ्या कष्टकरी वर्गातले असायचे. खूप म्हणजे माझं घर हे आमच्या गावात अगदी मुस्लिम मोहल्ल्यातलं, म्हणजे आमच्या घरापासून पुढे मग हिंदू वस्ती, आमच्या घरापासून या बाजूला मुस्लिम मोहल्ला. आणि त्या ड्रायव्हर हे सहसा मुस्लिम असायचे. आणि आमचं घर हे त्या मोहल्ल्याच्या जवळच असल्यामुळे माझे अनेक मित्र, आमच्या घरात ये-जा असणारी अनेक लोक, आणि आमचा बिझनेस मुळातला ट्रकचा असल्यामुळे त्या ट्रकशी संबंधित इतर व्यावसायिक हे मुस्लिम किंवा मारवाडी इन द सेन्स तो आपण प्रांतावरनं हा शब्द वापरतोय मारवाडी, पण तू समजून चाल मला काय म्हणायचंय. त्यामुळे मला असं कुठला प्रांतीय उल्लेख नाही करायचा. तर अशा प्रकारची होती. त्यामुळे मला असं वाटतं की वेगवेगळी लोक मला दिसत गेली. बरं, मला एक तर लहानपणी आपल्याकडे खूप मोकळा वेळ असतो. त्यामुळे मग काहीतरी कोणतरी एखादा क्लीनर यायचा, मला खांद्यावर उचलून घेऊन जायचा गावात फेरी मारून. म्हणजे वडील सांगायचे, जा रे ह्याला घेऊन जा, ह्याला काय घरात कटकट नको. किंवा 2-4 मजूर असायचे, त्यांच्यासोबत ते काहीतरी पत्ते खेळत बसायचे, त्यांचंच बघत बसा. तू खाण्याच्या आकर्षणावरनं तू मघाशी म्हटलीस ना खाण्याचं वर्णन. आमच्याकडे जे मजूर असायचे ना, ते फार वेळा ना काय डबा आणायचे. त्याच्यात भाकरी असायची आणि मस्त त्यांच्या ज्या भाज्या असायच्या ना, त्या अत्यंत अशा लालसर, अशा वेगळ्या रंगाच्या असायच्या. आणि त्या काळातले वास जे असायचे ना अन्नाचे, ते पण त्या वासांनी असं मळमळायचं नाही. कारण कदाचित त्यावेळची आपली भूक जी असेल ती पण खूप अनाग्रात असेल त्या काळात. आता आपण खाऊन इतके, म्हणजे भूक ही आपली इतकी मेले, म्हणजे ती जरी नव्याने पुन्हा जागी होत असेल, तर मला त्यांचे ते अन्न बघायला आवडायचं, ते खाताना बघायला आवडायचं. पुन्हा ट्रक ह्या व्यवसायाला च्या अनुषंगाने त्या काळात गॅरेज म्हणजे ट्रकचं काम निघालं की ते दारातच व्हायचं. माझे वडील पुण्याहून एक त्यांचे मेकॅनिक मित्र होते, रशीद भाई नाव त्यांचं, त्यांना बोलवायचे. मग ट्रकचं काय काम असेल तर ते दारातच व्हायचं. सहसा इंजिन खोलणं वगैरे काम असेल तर ते दारातच व्हायचं. रात्रभर मग बाहेर एक बल्ब लावला जायचा, मग त्यांना चहा, आणि मग मी जागा असायचो ते बघत. तर मला वाटतं की, आणि या अनुषंगाने मग एक विटांचा कारखाना नावाची एक नवी एंटिटी माझ्या सभोवताली जन्माला आली. बरं, ते प्रकरण तर इतकं मोहक आहे, म्हणजे ती प्रक्रिया, त्या विटांच्या कारखान्यावर काम करणारी मजूर, त्यांना पाटले म्हणायचे. काय म्हणायचे? पाटले. म्हणजे ते ऍक्च्युअल विटा छापायचे. बरं, त्या मजुरांना हँडल करणारा एक मुकादम असायचा. बरं, हे लोक सहसा सीमेवरचे असायचे, म्हणजे कर्नाटक, बेळगाव, गुलबर्गा,
मला हम्म. आठवते गुलबर्गा इथले जिलानी नावाचा आमचा खूप अनेक वर्ष आमचा एक मुकादम होता. म्हणजे हम्म. आमचा जो ट्रकचा व्यवसाय होता तो माझ्या वडिलांनंतर काही काळ माझ्या भावानी चालवला. तो नोकरी करता करता तो बिझनेस सांभाळायचा. मग त्याला गल्फमध्ये नोकरी लागली, तो गल्फमध्ये गेला. Correct. तर हे जे लोक होते ना, हे कायम संबंधित असायचे. पण तो काळ असा होता की हे गुलबर्ग्याला जाताना हे पैसे ऍडव्हान्स घेऊन जायचे, की हां, मग बाबा आणि बरं ती रक्कम त्या काळात ही मला आठवतंय 40,000 वगैरे एवढी घसघशीत असायची. कारण मी एकदा 10वी-11वीत असताना मला सांगितलं होतं, की हा बँकेतनं ड्राफ्ट काढून आण, मला भावानी सांगितलेलं. मी ड्राफ्ट काढून आणलेला आणि तो त्या जिलानी नावाच्या मुकादमला दिला. मला सारखी शंका यायची, हा परत गेल्यावर आलाच नाही तर? पण भावाच्या मनात कधीच शंका नव्हती. पण तो यायचा. ते दरवर्षी यायचे आणि त्या जिलानी आत्तापर्यंत आमच्या म्हणजे तो आमचा बिझनेस बंद झाल्यावर तो गावातल्या इतर लोकांकडे काम करायचा किंवा तो त्या भागात आला तरी आमच्या घरी भेट द्यायला यायचा. हम्म. त्यामुळे हे सगळं खूप ताजं आहे आणि हे सगळं इतकं मोठं आहे. आणि तो ट्रकचा बिझनेस किंवा त्या ट्रकवर कधीतरी सहज वडिलांसोबत जाणं आणि त्या गोष्टी मुळात मला ना बघायला खूप आवडायचं. म्हणजे मला कंटाळा कधी आला नाही. मला हम्म. बघत राहायला खूप आवडायचं. हम्म. म्हणजे ट्रक सोबत गेलोय आणि लोक काय तर एक निष्क्रिय पण एक रिदम असणारी गोष्ट करतायत, की विटा काढून खाली जमिनीवर लावून ठेवतायत हम्म. किंवा गाडीत भरणं. कारखान्यातल्या विटा गाडीत भरतायत. ही इतकी रिदम असणारी गोष्ट आहे ना, की ती कितीही कंटाळवाणी असली, कारण तोच प्रकार आहे. पण मला हम्म. कधी कंटाळा आला नाही. मला असं वाटतं मी पुन्हा थोडंसं माझंच सांगत बसतोय. पण मला मग वाटतं या तुझंच सगळ्या बोलण्याकरता आपण गप्पांमध्ये भेटलो आहोत, त्यामुळे प्लीज हो, फील हो. फ्री. मला वाटतं मला ना कधी कंटाळा आला नाही हे सगळं बघताना. आणि टेक्निकली म्हणशील तर माझा भाऊ जेवढा त्या धंद्यात शार्प आहे किंवा त्याला मेकॅनिकली जेवढं कळतं, तेवढं मला अजिबात कळत नाही. म्हणजे मी माझी वाट खूप लिलया बदलली. मी खूप चटकन त्या एका काय म्हणतो यांत्रिक जगात यांत्रिक या शब्दाला आपण खूप कमी लेखलेला आहे बरं का. तो यांत्रिक भाग म्हणजे किती क्रिएटिव्ह असतो, हे तिथे जाऊन कारण तुला सांगतो ना, क्रिएटिव्हिटी म्हणजे काही निर्माण करणं असं मला अजिबात वाटत नाही. क्रिएटिव्हिटी म्हणजे ती गोष्ट करण्यात तल्लीन होणं हे मला वाटतं. तो भाग Correct. किती क्रिएटिव्ह असतो ना, हे आपण त्या त्या गोष्टीत असल्याशिवाय आपल्याला कळत नाही. अगदी. पण ऍक्च्युअली ते खूप मला मग तुला एक गोष्ट विचारतो आता याच्या संदर्भात. अ, तू 2 गोष्टी झाल्या, की तू सुरू केलेलं लेखन पूर्ण होत नाही असं म्हणालास. एक म्हणजे कंटाळा आला, की हे सगळ्यांनाच समजतं. पण दुसरं म्हणालास, की कधी-कधी एवढा आनंद व्हायला लागतो त्यातनं, की त्याच्यामुळे लिहिणं पूर्ण होत नाही. तर ते काय आहे? त्याच्याबद्दल जरा सांग. मला वाटतं 2 कारणं असतात. म्हणजे एक स्पष्ट जे कारण मला माहितीये, ते सांगतो मी. आनंद म्हणजे खूप आनंद व्हायला लागला, की एक तर म्हणजे आपल्याला ती पॉझिटिव्ह अँक्झायटी आलेली असते. म्हणजे मला हा पॉझिटिव्ह अँक्झायटी हा शब्द मला माहित नाही हा आहे की नाही. पण अँक्झायटी ही सहसा कुठल्यातरी गोष्टीची चिंता किंवा चिंतेचं एक्स्ट्रीम किंवा सतत पुन्हा-पुन्हा वर येणारं रूप असतं. पण त्याच पद्धतीने मला वाटतं पॉझिटिव्ह अँक्झायटी पण असते, की अरे हातपायच गळून जातात त्या आनंदाने. ओके, हे एक ओके. पहिलं कारण असतं, की आता पुढे काय लिहायचं बास. म्हणजे त्यानंतर पण पुन्हा एक वेडाची प्रक्रिया सुरू होते. एक वाक्य लिहिताना मला जर का म्हणजे तुला आता तू हाकामारी नावाची माझी कादंबरी जिचं नाव पूर्वी वेगळं होतं, ती वाचली असेल. मला एक वाक्य सुचलं आणि त्या वाक्यावर मला वाटतं ते वाक्य असं होतं एक्झॅक्ट मला आठवत नाही. अ, पुराचं वर्णन केलं आणि त्या पार्श्वभूमीवर हाकामारी त्या गावात येते असं. हाकामारीची भीती बरणीत ठेवलेल्या लोणच्यासारखी मुरत गेली. हे वाक्य मला अजूनही आठवतं. हे वाक्य जेव्हा मी लिहिलं, मी काही काळ थांबलो. म्हणजे मी असं म्हणत नाही, की हे काही जगातलं सर्वश्रेष्ठ वाक्य आहे. पण मला जो आनंद होतो ना त्यावेळी लिहिल्यावर, मी ते हां. घेऊच शकत नाही. मला मग बाहेर पडावं लागतं. नाही थांब, हे जरा आपल्याला ना थोडासा आपल्यावर कंट्रोल आणायला हवा. हे खूप आपण काहीतरी इथे सॅच्युरेट होतोय आनंदाने. राइट, कारण आपण आनंदाने सॅच्युरेट झालो तर पुढे लिहू शकत नाही. राइट. तर अशा वेळी मग हातपाय गळून जातात. अ, आणि मला वाटतं, की हे जरी थोडंसं साउंड होताना नार्सिसिस्टिक वाटत असेल, तरी मला नाही, वाटतं मी नाही, ते नाही, नाही. स्वतःसाठी ठेवतो लेट इट बी. अदरवाईज मी लिहू नाही शकत. नाही, आणि लेखक किंवा कुठलाही कलावंत थोडासा स्वतःच्या प्रेमात असतो, हे तर गृहीत आहे. सो नाही, वी नाही. हॅव टू मी अजिबात पण असा गैरसमजच नको. मी अजिबात स्वतःच्या प्रेमात नाहीये.
तसं अगं नाही ऐक म्हणते ऐक मी. ऐक मी तुला अजिबात तोडत नाहीये, पण हा मुद्दा पुढे सरकण्याआधी म्हणतो प्रेमात नाहीये, पण आपण आनंदी तर होतच असतो ना. कोणताही Exactly. सामान्य माणूस त्यांनी कुठलेल्या कुठल्याही म्हणजे एखादा सुतार आहे, तो कधी कधी अशा पद्धतीने तो रंधा मारेल की मी सुतार पण खूप गोष्टी आहेत ग साध्या. अगं Correct. बाईकला किक मारण्याची पण एक स्टाईल असते, तिने आनंद मिळतो Exactly. आपल्याला आपला. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. मी तर कसला ह्या विचार करत होतो माहितीये का, मी टेबल टेनिस मध्ये एखादा शॉट मारणं आणि त्यांनी एक स्वतःला अरे तुझ्या कसलं भारी. त्याच प्रकारचा राईट या या आणि एक दुसरा मुद्दा आहे, याबद्दल मी शुअर नाहीये. म्हणजे शुअर नाही म्हणजे हे मला असं वाटतं की हे असं असेल का? म्हणजे एक एक कथा मी खूप लिहित होतो. एका पॉइंटवर पोहोचलो की जिथे ती खरंच मला खूप आवडणारी कथा झाली आणि तिथे मी लिहायचं थांबलो. मला असं वाटतं की हे काही म्हणजे हे मी खूप जागरूकपणे म्हणत नाहीये, पण मी नंतर ती कथा पुढे गेली नाही. ती जाणार नाही असं नाही, पण गेली 2 वर्ष ती पडलेली आहे. मला याचं कारण वाटतं की मला माझी भीती वाटते की आत्तापर्यंत मी जे तिथे मी जे अचीव्ह केलंय, आता ते अचीव्ह करण्याची अॅक्नॉलेजमेंट मीच माझी किंवा अप्रिसिएशन मी माझंच देतोय. पण जे अचीव्ह केलं ते पुढे होईलच असं नाही. म्हणजे पुढपर्यंत जाताना ते तसं होईलच असं नाही. असं मला जेव्हा वाटतं ना, तेव्हा पण ती कथा थांबते. दॅट्स इंटरेस्टिंग. परत एकदा थोडा निराळ्या मुद्द्याकडे तुला न्यायचंय की आपण मगाशी म्हटलं की लहान मुलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूचा वापर करून तू जो परिणाम साधलास त्याच्याविषयी मला खूपच म्हणजे आवडतं, ते फार इंटरेस्टिंग. तर तुझ्या लहानपणीचे अनुभव तीव्र असणं किंवा ते अनुभव वेगळे असणं किंवा ते अतिशय समरसून घेतले जाणं, ह्या सगळ्याचं त्याच्यात कितपत वाटतंय त्याच्याविषयी सांगशील? मला समरसून घेण्याविषयी मला नाही सांगता येणार, कारण ते काय मी माझं कसं सांगू. पण मला बरोबर. माझं लहानपण, माझ्या लहानपणी मला माझ्या आयुष्यात आलेले ट्रॉमाज, माझ्या अप अँड डाऊन्स म्हणजे काय ते खूप मोठे असे नव्हते. पण प्रत्येकाचे अप अँड डाऊन्स त्याच्यासाठी 100 मार्कांचेच असतात. सो मला वाटतं ते बालपण, ते गाव, ती मुलं आजूबाजूची, ते सगळं विश्व जर नसतं, तर खूप काही मिसिंग असतं. अर्थात जे काही मला मिळालं असतं त्यावर मी लिहिलंच असतं. नाही असं नाही. पण आत्ता जे मला मिळालं ना, त्यावर मला वाटतं मला मला खूप चांगलं गाव मिळालं. म्हणजे ते थोडंसं सांस्कृतिकदृष्ट्या खूप कमतरता असणारं होतं. म्हणजे आमच्याकडे स्ट्रॉंग लायब्ररी नव्हती. आमच्याकडे स्ट्रॉंग सांस्कृतिक उपक्रम नव्हते. पण अदरवाईज मला जे विश्व मिळालं, ज्याला आपण भावविश्व वगैरे म्हणू, ते खूप स्ट्रॉंग होतं. आणि आणि संस्कृती ही माझ्याकडे सुद्धा सापेक्ष गोष्ट आहे ना, म्हणजे फक्त लायब्ररीज म्हणजेच काही संस्कृती हां. असत नाही. नाही, लायब्ररी म्हणजे संस्कृती नाही. मी तो एक शब्द वापरतोय फक्त. म्हणजे थोड्या लायब्ररीज असतात, थोडेसे सांस्कृतिक उपक्रम असते, एखादा थिएटर ग्रुप असतात स्ट्रॉंग. तर आणि बरं आजूबाजूची जी छोटी गावं होती तिथे होती. छोटी गावं हम्म, म्हणजे आमच्या गावापेक्षा मोठं. पण हम्म, गाव मला वाटतं ना, गाव त्या गावाच्या व्यवसायावरनं नाही ओळखलं जात. मला वाटतं ते गाव तालुक्याचं आहे का कसलं यावरनं नाही. त्या गावाची जी एक सांस्कृतिक जडणघडण आहे. पुन्हा हम्म. मी वेगळ्या ह्याच्यावर येतोय. सांस्कृतिक होय. म्हणजे त्यात 18 पगड जाती आहेत का? त्यांचे आपापसातले व्यवहार काय आहेत? गावाचं गाव गाव कसं गावाचं एक आयुष्य जगणं असतं. तर तू जर का आत्ता जर का त्रयस्थपणे बघायला गेलीस ना, तर गावाचं एक आयुष्य जगणं असतं. म्हणजे आमच्या गावात चैत्र पौर्णिमेला गावदेवीची पालखी असायची, आपलं हनुमानाची पालखी असायची. दुसऱ्या दिवशी गावदेवीची पालखी. पूर्ण 3-4 दिवस उत्सव आणि ती संपताच चतुर्थी यायची. त्या चतुर्थीला उरूस भरायचा. त्या गावात एक 7-8 दिवस ते एक मोठं वैभवशाली दिवस असायचे. सॉरी, वैभवशाली शब्द चूक आहे. पण तुला एन्जॉय करणारे. आत्ता बघताना ते वैभवशाली वाटतं. पण ते खूप असे एन्जॉय म्हणजे खूप असे मौज-मस्तीचे दिवस असायचे. बरं राईट. याला काहीच म्हणजे मला आत्ता बघताना आठवतं, की माझ्या दृष्टीने कधीच असे त्याला त्यात कुठला धार्मिक तेढ नव्हती किंवा काही सगळं गुण्यागोविंदाने व्हायचं असं नाही. म्हणजे हम्म. ती एक धार्मिक तेढ असायची, ती जाणवायची. पण ते जे वय होतं ना, त्या वयात ती गोष्ट एक आयुष्याचा भाग म्हणून एन्जॉय केली गेली. राईट. म्हणजे कितीही काहीही जातीय, धार्मिक, अमुक-तमुक असलं, मला वाटतं गाव त्या पद्धतीचं खूप छान गाव मला सुदृढ. आता सुदृढपणाच्या व्याख्या तू वेगळ्या लावू शकतेस. म्हणजे मी म्हटलं लायब्ररी नाही तर कसलं सुदृढ. पण मला मला जे गरजेचं होतं ना,
मला जे गरजेचं होतं त्या दृष्टीने खूप सुदृढ गाव मला मिळालं. एक्झॅक्टली. राईट. आणि पुन्हा ना मुंबई गोवा हायवेवरचं गाव, हम्म. आणि मुंबई गोवा हायवेवरचं गाव, गावात बस स्टँड, गावात एसट्या थांबायच्या. बरं, गावात त्या एसटी कॅन्टीनचं पण एक वैशिष्ट्य सांगतो. अलीकडे माझ्या लक्षात आलं, एसटी स्टँडचं वैशिष्ट्य सांगतो, की आमच्या गावातल्या एसटी स्टँडमध्ये खूप मस्त एसटी कॅन्टीन होतं. तिथे खूप छान मिसळ वगैरे मिळायची. म्हणून ज्या एसट्यांना थांबा नसायचा त्या पण तिथे थांबायच्या. आणि मला एसटी कॅन्टीन या विषयावर कधीतरी काहीतरी लिहायचंय. येस. कारण मी एसटी कॅन्टीन इतकी पाहिलेली आहेत. मला ना, तू खाणं म्हणतेस ना, तर मी अक्षरशः मी परवा एसटी कॅन्टीनवर काहीतरी लिहायचं असं करून मी सगळी लिस्ट काढत होतो. कोणकोणत्या एसटी कॅन्टीनमध्ये मी खाल्लंय, काय काय खाल्लेलं आहे, काय काय आवडलंय. तर ती चांगली बऱ्यापैकी नावं निघाली ग. आणि तसं जर का ढोबळ मानाने बघायचं झालं ना, तर मी 12 गावचा पाणी प्यायलेला माणूस आहे. म्हणजे 12 गावच्या ठिकाणी गेलो आणि मला जन्मतः सांगतो की मला गावात गेलं की ते रमायला आवडतं त्या गावात. ती बघायला आवडतात. मला पुन्हा हे ग्लोरिफाय नाही करायचं, मी कसा लेखक म्हणून निरीक्षण करतो वगैरे. पण मला ते आवडलेलं आहे. प्रत्येक गोष्ट ती आवडलेली आहे. आणि सो असं खूप काही आहे म्हणजे गावाने मला जे दिलंय, म्हणजे गावाने आणि पर्यायाने बालपण. तर ते जे मला दिलंय एसटी ते इतकं कॅन्टीन बद्दल आहे. तू बोललास त्याने मला एकदम ह्या हृदयीचे त्या हृदयी झालं की वाव, परफेक्ट. कारण तिथल्या पुरी भाजीवरती ती जी तर्रीण ओततात ना, त्याच्यात एसटी कॅन्टीनचा सगळा स्वभाव आलेला आहे असं मला वाटतं. So पुरी please, भाजी हा प्रकारच मुळात मी याच्यात खाल्ला, एसटी कॅन्टीन मध्ये सर्वप्रथम खाल्ला. नाही तर पुरी भाजी ही काय घराबाहेर खाण्याची गोष्टच नव्हे ना. म्हणजे ज्या प्रकारच्या घरात मी वाढलो, मुळात बाहेर खायचंच नाही. कारण बाहेर खाल्ल्यावर माझे वडील थोडेसे स्वच्छतेच्या बाबतीत किंवा बाहेरच्या ते भरपूर बाहेरचं खाणं आणायचे. पण मग बाहेरचं खाणं झालं तर मग ठीक आहे, आपण पुणे मुंबईला जाऊ तेव्हा खाऊ. असं रस्त्यावरच्या गाडीवर वगैरे खायचंच नाही. पण ते लहानपण असं असायचे की आपल्या सभोवतालची सगळी मुलं त्या गाड्यांवर खायची काहीतरी बटाटे वगैरे लाल 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 तिखट तेलात, चिंचेच्या कोळात बनवलेले उकडलेले बटाटे, असे अंडी उकडलेली, असं काय 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 खायचे. आणि आपण केवळ घरचे नाही म्हणतात म्हणून नाही खायचं. याच्यात मग पुन्हा एक चोरून खाणं किंवा हे हे खूप म्हणजे तू खाण्याविषयी म्हणालीस ना, तर खूप चटकन आपल्याकडे ना कॅटेगराईज केलं जातं मला वाटतं, होय, की होय. खाण्याविषयी लिहिणं म्हणजे खूप फुडी असं नाहीये. म्हणजे एक्झॅक्टली. खाणं हा जगण्याचा भाग आहे आणि हा. त्याविषयी जर तुमच्या लिखाणात आलं नाही, आणि मी काय फूड ब्लॉग नाही ना लिहू शकत. हा, इथली Right. मिसळ बघा, हा ही छान आहे, असं मी नाही करणार. नाही. माझा right. माझा वे म्हणजे आहे, तो ज्या माझं प्रकट. सहजतेने वासना आपल्या जगातल्या आयुष्यात येते तेवढ्याच सहजपणे अन्न आणि अन्नाची लालसा, आणखीन त्याची एन्जॉयमेंट, आणखीन ते पकवणं, याच्यातला आनंद, ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच सहज आहेत, राईट? राईट. आणि राईट. पार्ट आणि ऑफ म्हणजे लाईफ. त्यात काही फक्त चव हा घटक नसतो ना, तुम्ही ते कुठे खाता तेव्हा आजूबाजूला कुठले आवाज असतात, किती उकडत असतं, त्याचे रंग कसे असतात, ते खायला बंदी असते का नसते, आपण चोरून खातो, कोणाबरोबर खातो, या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर येतात. ते सगळं तुझ्या लिहिण्यातल्या अन्नाच्या उल्लेखात येत. त्यामुळे प्लीज एसटी कॅन्टीन यो. येस. आता परत एकदा थोडा साहित्यिक लेखकी प्रकारचा प्रश्न मला विचारायचा आहे, पण माफ कर मला ऑलरेडी. तर तुझ्या लिहिण्यात संपादकाची भूमिका काय असते? कधी कधी कसं होतं की एखाद्या गोष्टीत नक्की काय चुकतंय किंवा नक्की काय हवंय हे आपल्याला कळत नाही, तू म्हटलास तसं. पण दुसऱ्या कोणी जर त्रयस्थपणे सांगितलं तर ते पटकन लक्षात येतं आणि त्यामुळे ती गोष्ट होती त्याच्यापेक्षा झळाळून जाते. किंवा कधी कधी असं होतं की अरे नंतर लक्षात येतं की हे असं केलं असतं तर बरं झालं असतं, मग कदाचित ते जास्त चांगलं वाटलं. तर असं कधी तुझ्या बाबतीत कुठल्याही बाजूनी झालंय का? किंवा एकूण तू संपादक कितपत महत्वाचा असतो असं म्हणतो? संपादक खूप महत्वाचा असतो. 100% महत्वाचा असतो. लिहून झालं, कोणताही लेखक असं लिहून झालं ना, की त्यानंतर एकतर माझी प्रक्रिया तुला सांगतो. मी लिहित असताना, म्हणजे मी आज 4 पानं लिहिली सकाळी आणि मी संध्याकाळी 5वं पान लिहायला बसलो, की मी ती 4 पानं वाचतो आणि मगच तो फ्लो येतो. तर त्यात ऑलरेडी काय होतं, की एखादी वाक्यरचना चुकलेली असते. मी शुद्ध लेखनाबद्दल बोलत नाहीये. Right. मी ओव्हरऑल लिखाणाच्या कन्स्ट्रक्शन बद्दल बोलतोय. शुद्ध लेखन माझं काही तेवढं स्ट्रॉंग नाहीये आणि मी प्रत्येक वेळी कन्फ्यूज होतो. हे आहे काय? मला फक्त आणि मधलं आणि पहिला पाणी मधलं आणि दुसरा एवढं मी
म्हणजे अगदी इतकं नाही, समजून घे, म्हणजे इतकंही मी वाईट नाहीये शुद्ध लेखनात. तर त्यावेळी मला वाटतं मी माझं माझं संपादित करत जा. पण ते लिहून झाल्यावर ना, म्हणजे मी गेली अनेक वर्ष माझे अनेक मित्र आहेत की ज्यांना मी आधी वाचायला देतो. हम्म. ते लोक बरेचदा काही गोष्टी सुचवतात, त्या मी अंमलात आणतो. बरं, ते मित्र ही कालानुरूप बदलत जातात. म्हणजे राईट. जसे आपले मित्र वाढत जातात तसे ते मित्र बदलत जातात. याचा अर्थ त्यांच्या क्वालिटेटिव्ह अनालिसिसचा क्षमता बदलते असं नाही. पण राईट. आपण मग वेगवेगळ्या लोकांना, मग काही काही मित्र असे असतात त्यांना सगळंच आवडत असतं आपलं. कारण कुठेतरी ते तीच एक भावना किंवा तीच एक धारणा किंवा तेच एक नरेशन त्यांना आवडत असतं, त्यामुळे त्यांना सगळेच आवडत जातं. राईट. पण मला वाटतं ही एक माझी इंटरनल संपादनाची प्रक्रिया असते. फक्त बरेचदा होतं काय, लिहून झाल्यावर ना आणि विशेषतः कथालेखनाच्या बाबतीत होतं. अलीकडे माझं जे कथालेखन आहे दिवाळी अंकातलं वगैरे, हे इतकं कमी झालंय की किंवा जेव्हा जेव्हा ते लिहिलं जातं तेव्हा ते इतक्या 11th आवरपर्यंत माझ्याकडनं येतं ते. मग त्याला वेगळी कारणं असतील, माझी कामं असतील किंवा माझे इंटरनल लिखाणाचे स्ट्रगल्स असतील. जसे की आनंदाने उपचंबळून येणं किंवा अरे हे लिहितोय, हे काय यार, काय वेगळं लिहितोय आपण, म्हणजे बोध भावना असतात. दुसऱ्या Right. भावनेविषयी आपण अजून बोललो नाही आहोत. ते मी हम्म. आत्ताच्या चर्चेत बोलता आलं तर बोलीन किंवा नंतर कधीतरी. तर मग त्यावेळी खूप साऱ्या चुका राहून जातात, ज्या मला माहीत असतात की या सुधारल्या जाणार आहेत. हे मलाच माहित असतं की या सुधारल्या जाणार आहेत. उदाहरणार्थ ते आता शेरलॉक होम्स ही जी कथा लिहिली, तर ती मी अक्षरशः त्या दिवाळी अंकाला, म्हणजे अक्षरशः 11th पण नाही ग, 12th आवरला त्यांना मी पाठवली. त्यांचा हेच 13th आवरला छापून झाला. मला वाटतं ती पूर्ण करताना काही गोष्टी खूप चटकन केल्या जातात. मग तू म्हणतेस रंगरंगोटी किंवा या दिवाळी अंकांना दोष नाही. यात दोष मला आहे, एकतर मी ते काम घ्यायलाच नको अंगावर, आणि घेतलं तर ते वेळेत पूर्ण करून द्यायला हवं. इकडे नमूद करतोय. तर मग अशा परिस्थितीत मी त्या ठिकाणी पॉइंटर्स काढलेले असतात. आपल्याला हे अशा प्रकारचं एक आर्क द्यायचं आहे, अशा प्रकारचा ग्राफ त्याला द्यायचा आहे. हे पॉइंटर्स मी काढलेले असतात, ते सहसा मी करतो, सुधारणा Okay. करतो. पण बरेचदा काय होतं, ती छापायला जेव्हा जाते 2 वर्षांनी, तोपर्यंत विसरून गेलेलो असतो पूर्णतः. आणि पुन्हा त्यात गेलं की वेगवेगळ्या गोष्टी सुचत जातात आणि मग ती प्रक्रिया अवघड होते. राईट. मग असं करावं की करू नये लेखकांनी? तर जरूर करावं. कारण काय, की तुम्ही जे निर्माण करताय ते जास्तीत जास्त शार्पन आणि जास्तीत जास्त अचूक होणं गरजेचं असतं. परिष्कृत करणं आवश्यक आहे. परिष्कृत करणं गरजेचं असतं. तर हा झाला माझ्या इंटरनल प्रोसेसचा संपादनाचा भाग. आता जे थर्ड पार्टी संपादक आहेत, ते असावेत का? तर असावेतच. म्हणजे 100% असावेत. आणि ते संपादक फक्त सेन्सिबल असावेत, त्यांना नीट कन्व्हे करता यायला हवं. त्या संपादकांनी, आपण फक्त संपादकांच्या खुर्चीवर बसतोय म्हणून आपलं काम आहे, हे असं असं योग्य नाही. हे अमुक इकडे घे. कारण पात्र कशी जातात, काय जातात ना, हे 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 अनेक जण अनेक प्रकारे सांगू शकतात. जसं तू बघ, आता शेरलॉक होम्सची गोष्ट थोडीशी ताजी आहे म्हणून सांगतो. या कथेवर मला खूप रिप्लाय आले. पण अनेकांना मुळात काय असतं, की माझ्या कथा थोड्याशा कल्पनाशील असतात. पुन्हा कल्पनाशील थोडासा ग्लोरिफाईड शब्द आहे. सो मी इथे पुन्हा डिस्क्लेमर परत देतो, की डोंट टेक इट दॅट वे. त्या कल्पनाशील असल्यामुळे होतं काही लोकांना स्वतः त्यात खूप वेगवेगळ्या शक्यता दिसते. शक्यता दिसतात. मग हे असं व्हायला हवं होतं. मग ते दोरीचे गुंडे होते हस्तरेषांचे, ते वेगळ्या ठिकाणी ठेवायला हवे होते. नाही, म्हणजे ते बरोबर आहे. मला पण ते, मला घेताना पण अरे हे काय छान. मग कोणाला वाटतं, की ती जी बाई आहे, ती बाई आहे ती शेवटपर्यंत रहस्यमयच ठेवायला पाहिजे होती. किंवा मग पण एखादी ऋषिकेश, मला शेरलॉकच्या जरा हातात. ही जी तू उदाहरणं देतोयस, ती एडिटोरियल प्रोसेसची उदाहरणं नाही वाटत आहेत मला. नाही, पण मी तुम्हाला तिथेच येतोय. होतं हां. काय, एडिटर सुद्धा ना कधी-कधी लेखक बनतो. आणि हे मी तुम्हाला सांगतो, मी सुरुवातीच्या काळात, म्हणजे मी लिखाण केल्यावर काही प्रकाशक मित्र आपल्याकडे, त्यांच्याकडे आलेली हस्तलिखितं पाठवतात. ती वाचताना माझ्या असं लक्षात आलं, अरे मी याच्यात ज्या गोष्टी काढतोय, त्या मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी लेखक म्हणून पाहतोय. आणि इथे हां. माझी अच्छा. मी संपादकाचं काम करत नसल्यामुळे, संपादक म्हणून माझी भूमिका तिकडे दुय्यम होती, म्हणून माझ्या Correct. लक्षातच आलं ते. पण बरेचदा Correct. संपादक लेखक नसतात, तेव्हा त्यांच्या आत एक डॉर्मंट लेखक असू शकतो.
मला वाटतं हे अगदी बरोबर. खूप नीट नीट निहाळता आलं पाहिजे. हम्म. मला असा अनुभव कोणताही कधी आलेला नाहीये की पण ही मी माझ्या अनुभवावर ना हा एक म्हणजे शक्यता मला मांडतो. धूसर हे झाडवलेलं आहे ते हॅरी पॉटरच्या सिरीज मधली शेवटची पुस्तकं वाचून, की अरे जरा थोडं चांगलं एडिटिंग केलं असतं तर हे किती टाईट आणखीन चांगलं असू शकतं. म्हणजे हे किती पातळ आणखीन असं ब्रॉड झालेलं आहे अननेसेसरीली आणि इम्पॅक्ट त्याचा कमी झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारची जी एक भावना असते, आय थिंक दॅट इज वेअर अन एडिटर कॅन मेक अ रिअल डिफरन्स, अ गुड एडिटर, असं एक मला वाटलं. 100% संपादक महत्वाचाच आहे. फक्त मी या चर्चेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ज्या शक्यता आहेत त्याविषयी बोलतो. तर आहेत संपादक म्हणजे आपल्याकडे. मला काही चांगले संपादक म्हणजे संस्थाबाह्य चांगले संपादक मला काही मिळाले तर त्यांचं मी घेतो. आणि यातनंही मला वाटतं की नवनवीन संपादक म्हण की ते भले तुमच्या रिलेशन्स मधनं तुम्हाला मिळालेले अंतर्गत संपादक, बिफोर यू गो टू द पब्लिशर, Correct. तुमचे मित्र असतील ते, किंवा तुम्ही, मला वाटतं लेखकांनी स्वतःचं लिखाण ते नीट होण्यासाठी अशी एक प्रक्रिया, अशी एक संस्था स्वतः अंमलात आणायला हवी. पण Correct. आपलं मराठी तसं पाहता साहित्य विश्व, ओव्हरऑल व्यवहार त्यातले हे खूप छोटे आहेत आणि त्यात ते शक्य होईलच न होईलच माहित नाही. पण मी माझ्या पद्धतीने, आणि यातही मी आत्ताही सांगतो की ती ज्या संपादकीय त्रुटी असतात त्या माझ्या पुस्तकात नक्कीच राहून गेलेल्या असतात. आणि पण मी बरेचदा छोट्या छोट्या गोष्टींना ना मी माझे दोष देतो, अरे हे आपल्या लक्षात यायला हवं. पण पुन्हा दुसरा भाग आहे की संपादक जर आपण त्यावर नेमला तर त्याची प्रक्रिया ही ती हवी आहे. सो संपादक हा महत्वाचाच आहे. मी संपादकाचं श्रेय मानतोच आणि मी अजिबात असा अहमभाव स्वतःवर ठेवलेला नाही. नाही मी बदलणार नाही. मला मला खरंच पटतात गोष्टी आणि मी त्या बदलतो. म्हणजे अशी उदाहरणं तुम्ही माझ्या जवळच्या लोकांना विचारू शकता की ज्यांनी मित्र म्हणून माझ्या संपादनाचं काम केलेलं आहे. दॅट्स फाईन. म्हणजे अनेकदा संपादक बदलते ठेवल्यामुळे पण फायदा झालेला आहे आणि मला अनेक निरनिराळ्या गोष्टी सुचतात असं मला अजून एका मित्रांनी पण सांगितलं. सो आय गेट व्हॉट यू आर ट्राइंग. तर मेघना आपण आता आता हळूहळू आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया कारण वेळ संपत आला. तर मला विचारायचंय की शर्लॉकच्या गोष्टीबद्दल तू बोललास. सगळ्यात आधी त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. कारण शर्लॉक फक्त भाषांतराच्या माध्यमातूनच नाही तर म्हणजे दस्तूर खुद्द मराठी वातावरणात आणून त्याची एक फॅन फिक्शन लिहिणं आणि त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व तयार करणं त्या गोष्टींचं, हे केल्याबद्दल मनापासून थँक्यू. हे अजूनपर्यंत कोणी केल्याचं मला ठाऊक नव्हतं. सो ते कसं सुचलं आणि ती जी पूर्ण मालिका आहे त्याच्याविषयी तुझ्या डोक्यात काही प्लॅन्स आहेत का ह्याच्याविषयी सांग. मग आपण हळूहळू श्रोत्यांसाठी जर काही प्रश्न असतील तर ओपन करूया. सुचली कशी मला माहित नाही. मला सुचण्याची प्रक्रिया ही ना नेहमीच दीर्घ वाटते. म्हणजे खरंच दीर्घ वाटते. नाही काही म्हणजे माझ्या 90% गोष्टी असतील ती ज्या एका इन्स्टिंक्टली सुचल्या, म्हणजे अचानक सुचल्या. पण शेरलॉक कशी सुचली मला खरंच माहित नाही. एक सांगतो, भालबा केळकर आणि भारा भागवत या दोघांचे अनुवाद मी 7वी-8वीत असताना वाचले. माझ्या लहानपणी दिवाळी अंक यायचा, आनंद नावाचा, कुमार नावाचे, त्याच्यात शेरलॉक होम्सच्या अनुवादित कथा असायची. माझ्या डोक्यात ना ते वातावरण कायम राहिलं. त्यांचे जे अनुवादाची जी भाषा आहे ती माझ्या डोक्यात कायम राहिली. एक लक्षात घे, आपल्या ना डोक्यात कायम पात्रच राहतात अशी नाही. ती जी वर्णन आहे किंवा ती जी टूल्स आहेत ना, कन्स्ट्रक्शनची टूल्स आहेत ती पण कायम राहतात. आणि मला ना सगळ्यात आनंददायी गोष्टी ना ह्या त्या अनुवादित कथा ह्या माझ्या आयुष्यातल्या खूप आनंददायी काळ आहे. म्हणजे जेव्हा वाचनाचा काळ आठवतो ना तेव्हा मला सरळ तो हिवाळी काळ आठवतो. मला दिवाळीत माझ्या वडिलांनी तो संच आणला होता दिवाळीच्या जस्ट आधी, आणि माझी तेव्हा 6माही परीक्षा सुरू होणार होती. त्यांनी तो कुलपाट ठेवला, म्हटले की परीक्षा झाल्यावर तुला देईल. त्यानंतर आदर्शासारख्या त्या 6च्या 6 ते जी पुस्तिका होत्या भालबा केळकरांच्या होत्या. मला ते टायटल्स पण आठवते. ताम्रवर्णी बीचवृक्षाच्या छायेत. त्यांनी ही भाषा घडवते का काही अर्थ माहित नव्हता. ताम्रवर्णी काय, बीचवृक्ष काय, काही माहित नव्हतं. बीच नंतर मी 9वीत वगैरे भूगोलात वाचलं ग, म्हणजे ते वृक्ष कुठले काय कुठले. तर हे लाल केसांचे मंडळ,
ह्या गोष्टी ज्या असतात ना, म्हणजे कधी कधी एखादी भाषिक तो कॉइन केलेला शब्द असतो, म्हणजे टायटल आहे, ताम्रवर्णी बीजवृक्षाच्या छायेत दुमडलेल्या ओठांचा भिकारी. त्या काळात हे कसलं अट्रॅक्टिव्ह टायटल वाटलं ना, एक्झॅक्टली. त्या दुमडलेल्या काळात काय ओठांचा कुठल्याही काळात. भिकारी. मग तर मला ते मला वाटतं की ते वातावरण जे आहे ना, ते वातावरण मला कायम क्रिएट करायचं होतं. बरं, माझ्याकडे काही कथा विषय होते हम्म. आणि ते कथा विषय जर का मी नॉर्मली आणले असते ना, तर मला असं वाटलं की नाही बास रे. आता बघ, आपण कायम ना एक आर्टिस्ट म्हणून, आर्टिस्ट पुन्हा शब्द चुकीचा आहे, एक एक आपण एक कला निर्माण करणारे किंवा साहित्य निर्माण करणारे म्हणून आपण कायम ना वेगळं काहीतरी करू, म्हणजे ह्याच्यात काहीतरी वेगळा नरेटिव्ह ठेवू, ह्याच्यात काहीतरी वेगळं आणू. तर मला वाटतं माझ्याकडे काही कथा विषय होते, ते सांगायला मला खूप प्लेन गेले असते. म्हटलं अरे काय, म्हणजे पुन्हा आपण काहीतरी गंमत नाही. काळजुगारी सारखंच जातोय, म्हणजे मग पुन्हा हम्म. तत्वज्ञानानं मग लोक म्हणणार अरे जीएन सारखं. हम्म. तर मग मी म्हटलं नाही, मग आपण काय करायचं, म्हणजे सांगायचं तर आहे. बरं, हे सगळे विषय अद्भुत विषय होते, ते रिअलिस्टिक नव्हते. म्हणजे माफ करा मला, अजिबात शेरलॉकला पुण्यात आणून म्हणजे त्याची तार्किक, म्हणजे त्या कथेवर पुन्हा नाही, तर्क कुठे आहे शेरलॉकचा तर्क. मला वाटतं तर्काची चौकट तुम्ही एकदा निश्चित केली ना, म्हणजे तर्काला तुम्ही अद्भुताची चौकट दिली ना, की त्याच्या आतला शेरलॉक ते सगळे नियम पाळतोय की नाही बघा. बरं. तर मला म्हणायचं ते शेरलॉक मध्ये मला त्या कथा आणतानाच म्हणजे यावर मी प्रस्तावनेत ते पुस्तक येईल तेव्हा मी लिहीनच. ह्या कथा ओके. म्हणजे आणतानाच इट्स गोइंग टू बी अ सिरीज, राईट? इट्स येस नॉट येस जस्ट वन येस ऑर टू. सिरीज, ते प्रॉपर एक 600-650 पानी ते पुस्तक होईल, तेव्हा 600-650 पानी होईल. त्याच्यात या कथेसारख्या 6-7 कथा असतील, म्हणजे 3 कादंबरिका आणि 4 कथा. पण त्यांची जी मूळ हे असेल की घडणाऱ्या अद्भुत गोष्टी शेरलॉक कसा सॉल्व्ह करतो. ओके. मुळात मी आर्थर कॉनन डॉयलच्या, मी चटकन संपवतो, पण लेट मी अगदी अगदी. थोडं मागे पुढे झालं तरी हा त्याच्यात हा आर्थर कॉनन डॉयलचं तुम्ही जर का कथा वाचल्यात ना, शेरलॉक होम्स हा छोटा हिस्सा आहे. त्यांनी बऱ्याचशा कथा या सुपर नॅचरल लिहिलेल्या आहेत, म्हणजे ओके. भयकथा, भूतकथा, अमुक तमुक. तर मला एक कथा मुळात अशी सुचली होती की शेरलॉक होम्सचा त्याच्या निर्मात्याशीच वाद होतो, म्हणजे आर्थर कॉनन डॉयलशी, की तू मला निर्माण केलंस आणि सोबतीला तू हे इतकं सुपर नॅचरल लिहिलंस, पण ही कथा काय जन्माला आली नाही. म्हणजे मला त्याचा प्रिमाइस सापडेना, मी लंडनमध्ये जाऊन कुठे लिहू, आणि शेरलॉक आणि आर्थर कॉनन डॉयलला मी पुण्यात किंवा भारतात कशाला आणू, किंवा माझ्या ओळखीच्या. सो मग मी शेरलॉक पुण्यात आणला, आणि शेरलॉक पुण्यात, आणि पुण्यावर माझं म्हणजे पुण्यावर इट्स लव्ह अँड हेट काइंड ऑफ रिलेशनशिप विथ पुणे. कितीही काही झालं तरी पुणे रम्य आहे, आणि पुण्यावर मी जरी पुण्यातला नसलो तरी, म्हणजे मी हवं तेव्हा पुण्यातला होतो, हवं तेव्हा पुण्यातला नसतो. मी जरी पुण्यातला नसलो तरी मला पुण्यावर खूप प्रेम आहे. पुण्यात खूप असे घटक आहेत की ज्यामुळे माझी ग्रोथ झाली. पुण्यात आणायचं ठरवलं, मग तो कुठल्या केसेस सोडवेल, आणि ह्या फक्त फॅन्टसी केसेस नसणार आहेत. त्याला एक सर्रियलिझम, की पुन्हा काय सांगू त्याला एक मॅजिकल टच असेल प्रत्येक Right. कथेत. तर मग मला ह्या कथा हे तू मला सांगितलं होतंस, आपण जेव्हा तुझ्या शर्लॉक ह्या गोष्टीविषयी बोललो होतो तेव्हा मी चटकन असा शब्द वापरला की त्यात सुपर नॅचरल मला असलेलं मला नाही आवडलं, आणि तुम्हाला की अगं सुपर नॅचरल नको म्हणू, ते अद्भुत आहे. आणि आय रिअली लाईक दॅट डिफरन्स, की अमानवी अतार्किक नाही येते, त्याच्यात अद्भुतता आहे. हो, आणि अद्भुत शब्द पण थोडा जास्त होईल त्याला. मला म्हणायचं ते कुठेतरी अद्भुत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पुन्हा व्याख्या म्हणतो बघ. हॉरर म्हटलं की भूत, अद्भुत म्हटलं की थेट आपण हॅरी पॉटरला जातो. राईट. तर ते हॅरी पॉटर लेवलचं पण अद्भुत नाहीये. पण आपल्याकडे ना शब्दांची खूप वानवा आहे. आणि आता मी जर का त्याला मॅजिकल रिअलिझम वाटलं तर आयलं, मी कुठे मला स्वतःला बसवू द्यात. आपल्याकडे शब्दांची खूप वानवा आहे, त्या गोष्टी एक्झॅक्टली त्याला त्या पद्धतीने संज्ञीकरण करण्यात. तर मला वाटतं की ते पूर्ण पुस्तक येईल, आणि त्याचा ओव्हरऑल अनुभव, ते खूप टास्क आहे तो करणं. पण त्यात वेगळ्या वेगळ्या कथा, काही कथांमध्ये साम्य वाटेल, पण खूप वेगळ्या वेगळ्या कथा, आणि त्या कथांद्वारे एक सामाजिक आणि सांस्कृतिक, त्यात एक बॅकग्राऊंडला असणारी घटना ती स्पष्ट असेल किंवा सटल असेल, हे मी त्यात आणलेलं आहे. म्हणण्यापेक्षा ती आलेली आहे, कारण मुळात ती आता 2 साहित्यिक, म्हणजे त्या कथेतली वरकरणी, तुला त्या शेरलॉक होम्स मधली वरकरणी जी पृष्ठभागावरची कथा आहे ती 2 साहित्यिकांमधलं वैर अशी आहे. पण अशी कथा मी नाही लिहू शकत, म्हणजे प्लेन वास्तववादी याच्यात. म्हणजे मला नाही लिहिता येणार. तो माझा एक प्रांत
हा, तो माझा प्रांत नाहीपेक्षा ते माझे तुम्ही अक्षम आहे ते लिहिण्यास. राईट. म्हणजे मी वर्दी नाहीये ते लिहिण्यास. तर मग मी लिहिताना काय लिहीन? मी माझ्या पद्धतीने लिहीन ना. राईट. आणि मग त्यात माझा पिंच ऑफ एव्हरीथिंग येणारच. पिंच Right. ऑफ एव्हरीथिंग येणार. त्यात एक भीतीचं सावट येईल. पुन्हा मी तुला काय म्हणतो, लेखकावर स्वतःचा प्रभाव असतो. तर ते ती जी वर्णनं असतात. कारण आपल्याकडे नवी वर्णनं करण्यास तू एक लक्षात घे, एक फक्त वेगळं मांडून जातो. पावसाला मुसळधार पाऊस हा कोणीतरी शब्द तयार केला असेल. मुसळधार हा. तो किती सर्रास वापरतोय आपण. हा पण प्रभावच आहे. हो. म्हणजे खूप मायन्यूट लेवलवरचा प्रभाव आहे, पण हा पण प्रभावच आहे. हो. सो भाषा आहे ना, थोडा टँजंट बदलतो. भाषा अंगीकारत जायचं. पुढे जायचं. तू असंच म्हणजे तुझ्या एकच फक्त इच्छा की तुला आनंद अनावर होऊन किंवा कंटाळा अनावर होऊन शेरलॉकच्या कथा लिहिणं थांबवू नयेस नाही इतकं. नाही, शेरलॉक तर 100% नाही थांबणार. कारण शेरलॉक 100% नाही थांबणार. शेरलॉक हे लिहिलं जाणारच आणि ते छान संपादित होऊन येणार आणि चांगल्या रूपात येईल. ते त्याचं बघ, ते आवडावं, ते जग पटावं, हे ज्याच्या त्याच्यावर आहे. हा पुढचा भाग आहे. हा हा, आणि मी अजिबात म्हणत नाही की हे मी लिहिलंय हेच बरोबर आहे, खरं आहे. आणि प्रामाणिकपणे म्हणतो, म्हणजे काय बाबा, की नाही म्हणजे एखाद्याला नाही आवडू शकत. मलाही 100 गोष्टी नाही आवडलेल्या. Right. आपण माझ्याकडचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण खूप सविस्तर बोललोय आणि असं तर काय आपण अजून 2 तास गप्पा मारू शकू, पण कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. त्यामुळे मी थांबते आणि जर ऐकत असलेल्या लोकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर चॅट बॉक्स मध्ये विचारलं तर आपण आपल्या ठरलेल्या वेळेच्या आत पूर्ण करू शकू. म्हणून हा, तर चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारा. आणखीन आम्ही ऋषिकेशला विचारतो, असा आमचा विचार होता. तर प्रश्न कृपया चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. तोपर्यंत जो कोणी लिहित असेल तर किंवा डोक्यात काही चालू असेल तर तोपर्यंत शेवटचा प्रश्न विचारते की कानविंदे हरवले हे तुझं नवीन पुस्तक आहे. मी अजून पूर्ण वाचलेलं नाहीये आणि जितेनला अजून मिळालं पण नाहीये. तर त्याच्याविषयी थोडं सांगशील? कानविंदे हरवले, तुला सांगू का, कानविंदे हरवले. मला एकतर आपल्या सगळ्यांप्रमाणेच मी खूप सिनेमा ना, जशी भूक आहे ना आपली, म्हणजे अन्न येतं, तसं मला वाटतं माझ्या आयुष्याचा सिनेमा ही एक प्राथमिक गरज आहे. वाह. होती. आणि आमच्या भोवताली अगं सिनेमा इतका उचंबळून वाहत होता की ते सिनेमेतील लोकप्रिय ते बिंडोक, ज्याला आपण आता बिंडोक म्हणतो, पण त्या बिंडोक सिनेमांचं काय अस्थेटिक्स आहे, त्याच्यात काय काय आहे, ते तुम्हाला घडवतं कसं. तो फक्त नॉस्टॅल्जिया नसतो आपल्याकडे ना, खूप नॉस्टॅल्जिया म्हणून ना आपल्याकडे चटकन डिस्कार्ड केल्या जातात गोष्टी. मला वाटतं ज्यांच्याकडे नॉस्टॅल्जिया नाही त्यांच्याकडे काहीच नाही. खूप धाडसी विधान आहे, लोकांना ते पटणार नाही, पण मी खरं सांगतो, तू जे म्हणतेस ना, तू खूप बालभाव विश्व किंवा लहानपण तुझं उभं करतोस, हे विदाऊट नॉस्टॅल्जिया शक्यच नसतं ना झालं. Correct. म्हणजे लहानपणाच्या त्या आठवणी इतक्या आनंददायी स्ट्रॉंग नसत्या, तर ते शक्यच नसतं झालं. तर मला वाटतं Correct. सिनेमा ही माझी खूप आवडीची गोष्ट आहे, माझ्या जगण्याची गरज आहे. त्या सिनेमा बघण्याची पद्धत, त्या सिनेमांचे प्रकार, सिनेमा बघण्याचे प्रकार जरी बदलत गेलेले असले तरी ती प्राथमिक भूक तशीच आहे. मी स्वतः 3 सिनेमे बनवलेले आहेत. त्यातले 2 आता रिलीज होतील. एक गेल्या वर्षी रिलीज झालेला वाव. आहे. त्यामुळे ते सिनेमे बनवताना किंवा आपल्या मनातला सिनेमा आपण बघताना, सिनेमातलं काहीही माहीत नसताना, सिनेमाविषयी व्यक्त होत असताना, एकूण ती प्रक्रिया काय होती, काय नाही, याविषयी माझ्या मनात कायमच मला काहीतरी सांगायचं होतं. मग मला एक कथानक सुचलं. थोडंसं काय म्हणतो, गूढ रहस्यमय कथानक. आणि मग त्या कथानकाला मी मला समजलेला सिनेमा किंवा सिनेमाला मी टेक्निकली कसं बघतो, सिनेमाला मी तत्वज्ञान म्हणून कसं म्हणतो, किंवा ओव्हरऑल मला ते शब्दात मांडणं कठीण आहे. तू ती कादंबरी वाचलीस आणि तू ती लवकर वाचावीस, तर तुला कदाचित मी काय म्हणतोय हे तुला कळेल. तर मला Right. त्या सिनेमाविषयी लिहायचं होतं आणि मला माझ्या मनातला सिनेमा जो आहे त्याला मला खरंच एक त्याप्रती माझं एक ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा होता. तो मी वाव. त्याद्वारे व्यक्त केलाय आणि ते व्यक्त करून थांबणार नाहीये मी. कानविंदे हरवलीची अजून पुढची 2 पुस्तकं आहेत. कानविंदे ओके. सापडले आणि कानविंदे विरुद्ध कानविंदे.
याच्यात मी Wow. पाहिलेला सिनेमा, मला समजलेला सिनेमा, मला सिनेमा म्हणून काय वाटतं, हम्म. मला सिनेमा ही एक तत्वज्ञानात्मक प्रोसेस म्हणून काय वाटतं, टेक्निकल प्रोसेस म्हणून काय वाटतं, या सर्वच याच्यावर तो कानविंदे हरवली ही बेतलेली आहे. आणि इट्स गोइंग टू बी A series. लॉंग प्रोसेस. हो, Okay. लॉंग प्रोसेस. आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे, चैतन्य देशपांडेचा प्रश्न आहे, की दंशकाल आणखीन इतर काही कथेवरती त्याच्या मते वेब सिरीज यायला हवी. तर हे सगळं लिखाण त्याच्या मते इतक्या ताकदीचं आहे, तर हा विचार आहे का पुढे? हो, चैतन्य दंशकाल या कादंबरीचे वेब सिरीजचे राईट्स ऑलरेडी हिंदीतल्या एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसने, मॅचबॉक्स प्रोडक्शन्स, ज्यांनी जॉनी गद्दार, अंधाधुन वगैरे सिनेमे प्रोड्यूस केले, किंवा आता आलेला मोनिका ओ माय डार्लिंग, त्यांनी अक्वायर केलेले आहेत आणि ते प्रोसेसमध्ये आहे. आणि इतर काही माझ्या कथांवर, कादंबऱ्यांवरही सिनेमाविषयीची किंवा सिरीज विषयीची बोलणी चालू आहेत. पण मी त्या बाबतीत असं काही फार उतावीळने हाताला आली देऊन टाका. कारण मला सुदैवाने मी थोडासा त्या क्षेत्राशी आता संबंधित असल्यामुळे मी असं खूप त्या बाबतीत हे करूया, ते करूया असं नाही. आणि मला वाटतं वेब सिरीजसाठी त्या फॉर्मॅटमध्ये लिहिण्यासाठी माझ्याकडे वेगळे विषय आहेत. तर मी त्या पद्धतीने काही वेगळे विषय त्या फॉर्मॅटसाठी लिहिलेले आहेत. तेही नियर फ्युचरमध्ये तुम्हाला मूर्त रूपात आलेले बघायला मिळतील. ओके. ऍक्च्युली शेरलॉकच्या ज्या तुझ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल किती छान होऊ शकेल वेब सिरीज, राईट? आणि ती सगळ्या जगभर चालेल माझ्या मते, पुण्यात सेट केलेली. या एक गोष्ट मात्र आपण समारोपाकडे जायच्या आधी आणि ऋषिकेशचे औपचारिकरित्या आभार मानायच्या आधी एक गोष्ट नोंदवते की श्रीना पेंडसे या विषयावरती आपण फारसं बोललो नाही आणि ते बोलण्याची गरज होती. पण जर आपण बोलायला सुरुवात केली तर कदाचित आपल्याला स्वतंत्र भागच करायला लागेल. त्यामुळे थांबते. ऋषिकेश, अजिबात आडेवेडे न घेता तू गप्पा मारायला यायला तयार झालास त्याच्याबद्दल तुझे खूप आभार. आता पुस्तक गप्पाच्या पुढच्या भागासह आपण पुढच्या वर्षी भेटू. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू. थँक्यू ऋषिकेश.